वी आर लाईव्ह. जय हिंद. मी स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक सीपीआर तर्फे आजच्या वेबिनारमध्ये अटेंड असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिक तर्फे स्वागत करत आहे. आजच्या वेबिनारचे स्पीकर आहेत डॉक्टर इंद्रजित खांडेकर सर. सर न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, जिल्हा वर्धा येथे आपली सेवा करीत आहेत. सरांचा मी परिचय देते. सरांनी फिंगर टेस्ट कौमार्य चाचणी या अत्यंत गैरवैज्ञानिक व अमानुष निर्गुणी चाचणीवर बंदी घालण्यास सरकारला भाग पाडले. सरांनी लैंगिक अत्याचार पीडितांच्या न्याय वैद्यकीय तपासणीची नियमावली राज्य सरकार व DHR राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या 4 अभ्यासपूर्वक अहवालावरती उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. तसेच 2 अहवालांची नोंद विधानसभेत सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यांचा कामाचा व अभ्यासाचा संदर्भ भारतीय संसदेत सुद्धा घेण्यात आलेला आहे. मुला मुलींच्या गुप्तांगांची नावे पहिलीच्या पुस्तकात इतर अवयांसोबत शिकवावी यासाठी त्यांनी NCERT ला मनवले आहे. अनावश्यक पोस्टमार्टम थांबविण्यासाठी तसेच बलात्काराच्या आरोपीची वीर्य गोळा करण्याची चुकीची पद्धत थांबविण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. पोस्टमार्टम सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला समिती बनविण्यास भाग पाडलेले आहे. त्यांनी मृत्यूचे कारण देण्यासाठी व नाविन्यपूर्व व देशातील प्रथम अशा सॉफ्टवेअरचा विकास सुद्धा केलेला आहे. सरांनी न्याय वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी मार्गदर्शक पुस्तक हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे आणि ते अत्यंत नावाजले सुद्धा आहे. सर MBBS MD LLB आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजचा वेबिनार सुरू करावे. धन्यवाद सर. चला, खूप खूप धन्यवाद. सर 1-2 मिनिटं. मी सर्वांना वेबिनारमध्ये अटेंड असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांना विनंती करते की चॅट बॉक्समध्ये जय हिंद किंवा दुसरे मेसेज ठेवू नका. जे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत ते क्वेश्चन तुम्ही तिथे चॅट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. सर्वप्रथम मी CPR आणि MPA नाशिक यांचा खूप खूप आभारी आहे. मला इथे त्यांनी आपल्यासोबत इंटरॅक्ट करायला एक संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसंच सर्व उपस्थित अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांना माझा सप्रेम नमस्कार. आपला जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया असं मला वाटतं. बऱ्याचशा लोकांनी, बहुतेक काही पोलिसांनी माझं हे लेक्चर ऐकलेलं असेल, हे रिपीट होऊ शकतं काही लोकांना, कारण की मी नवीन टॉपिक सध्या मला रेपवरती सांगितल्यामुळे मी रेप टॉपिक घेतलेला आहे. तर आपण सुरू करूया. आणि आपल्याला कुठल्याही ज्या क्वेरी येतील, कुठलेही प्रश्न येतील तर ते आपण चॅट बॉक्समध्ये टाकाव्या. ऑलरेडी मॅडमने आपल्याला म्हटलेलंच आहे, चॅट बॉक्स सध्या ओपन नाही आहे, थोड्या वेळानंतर ओपन होईल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये प्रश्न टाका आणि मी जसे तुमचे प्रश्न येतील त्यावेळी त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आजचा विषय आपण घेतोय न्यायवैद्यक शास्त्राच्या दृष्टिकोनातून लैंगिक गुन्ह्यांचा तपास. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 2013 पर्यंत पीडितांच्या न्यायवैद्यकीय तपासणीसाठी कुठलाही सरकारी अहवाल नव्हता व कुठलेही दिशानिर्देश नव्हते. मला वाटते आपण जे प्रश्नावली लिहायचे, प्रश्न पाठवायचे डॉक्टरांना, एका कागदावरती, कोऱ्या कागदावरती आपण लिहून पाठवायचे की सदर पीडितेची वैद्यकीय तपासणी करून द्यावी. त्या पत्राच्या मागेच डॉक्टर बरेचदा आपल्याला तपासणी करून द्यायचे, परंतु कुठलाही छापील असा अहवाल नव्हता. त्यानंतर यासाठी आम्ही एक छापील अहवाल असायला पाहिजे डॉक्टरांसाठी पण, आणि त्यानुसार त्यांनी तपासण्या केल्या पाहिजे प्रॉपर, आणि एक गाईडलाईन्स असायला हव्यात. म्हणून आम्ही 2010 मध्ये जनहित याचिका पण दाखल केली होती. या न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकारने नवीन नियमावली 10 मे 2013 लागू केली आणि त्यानंतर केंद्र सरकारने 19 मार्च 2014 ही नवीन नियमावली लागू केली. तर आपल्याकडे जर हे नवीन अहवाल जे आहेत, न्यू रूल्स फॉर फॉरेन्सिक एक्झाम इन सेक्शुअल असॉल्ट्स, आणि उच्च न्यायालयाने सुद्धा आम्ही जे सजेशन दिले होते हायकोर्टामध्ये, ते सजेशन्स पण उच्च न्यायालयाने ऍक्सेप्ट केले होते. तुम्हाला हे सर्व नवीन जे नियमावली आहे किंवा नवीन फॉर्म जो यूज करायला हवा असं वाटत असेल, जे आता सध्या डॉक्टरांना यूज करायचे आहे, तुमच्याजवळ नसेल तो, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन पण तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येईल.
तुम्ही टेलिग्रामवरती जर गेलात, तिथे डॉक्टर खांडेकर पोलीस क्राईम असं जरी लिहिलं तर माझं चॅनल येतं आणि तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. सर्व फॉर्म्स आहेत, त्याच्यात बरेचसे फॉर्म मी त्यात अपलोड करत राहतो वारंवार आणि मी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये अपलोड करत असतो, ज्या तुमच्या दैनंदिन तपास प्रक्रियेमध्ये वापरात येतील अशा सर्व गोष्टी मी त्यामध्ये टाकत असतो. माझं पुस्तक ऑलरेडी आता वासनिक मॅडमनी सांगितलेलं आहे की पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे आणि हे पुस्तक MPA नाशिकलाच रिलीज झालं होतं. हे पुस्तक आपणास जर हवं असेल तर हे Amazonवरती पण उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बलात्कार पीडिताची जी तपासणी असतं ती त्वरित होणं आवश्यक आहे. म्हणजे जर लेट होत असेल तर आपल्याला कुठलाही पुरावा भेटत नाही. तर आपण त्याबद्दलही पुढे बोलू की आपण काय काय याच्यामध्ये आपल्या त्रुटी होत चालल्यात. जवळपास 4 बाबी आपण महत्वपूर्ण मानतो जेव्हा बलात्कार पीडिताची आपण वैद्यकीय तपासणी करतो. एक तर वैद्यकीय तपासणी आरोपी आणि पीडिताची पण, त्यानंतर घटनास्थळाची तपासणी, त्यानंतर पुरावे कुठले गोळा करायचे घटनास्थळावरून किंवा पीडिताच्याकडून किंवा आरोपीकडनं, आणि आपण जे पुरावे गोळा करतो ते पुरावे रासायनिक प्रयोगशाळेला पाठवताना कुठले प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे यावर आपण चर्चा करू. परंतु आपल्याकडे सध्या 40 मिनिटं आहे, त्या वेळामध्ये मी जितकं होईल तितकं कव्हर करेल आणि नंतर जर आपल्याला वेळ मिळाला आणि CPR कडून परमिशन मिळाली तर आपण रिमेनिंग टॉपिक पुढल्या सेशनला कव्हर करू. सध्या आपण काही बघूया प्रॉब्लेम्स काय काय आहेत. प्रॉब्लेम्स जर बलात्कार पीडिताच्या आपण ट्रायल बघितल्या किंवा सर्व तपास बघितला तर प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे. पोलीस तपासामध्ये पण आहे, आमच्या वैद्यकीय तपासणीमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स होते, केमिकल अनालिसिस मध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि होते, दोन्हीकडे म्हणजे सर्व बाबतीमध्ये मेडिकल सध्या आहेत. पब्लिक प्रोसिक्युटर आणि ज्युडिशियरी यामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. आता हे एक अशा भरपूर केसेस आहेत ज्याचा आपण खरंच अभ्यास केला पाहिजे. त्यातली एक केस सांगून देतो मी, आपण कसं चुका होतात. पीडिताच्या पेटिकोटवर विर्याचे डाग रक्तगट AB असलेले मिळाले. आता आरोपीचे रक्त खराब झाल्यामुळे विर्याच्या डागासोबत जुळवता आले नाही. म्हणजे बरेचदा काय होतं की जे पुरावे गोळा केले जातात ते एक तर लेट पोहोचतात रासायनिक प्रयोगशाळेमध्ये, लेट पोहोचले तरी खराब होतात किंवा ते पुरावे जर व्यवस्थित गोळा केले गेले नाही तरी पण खराब होतात. आणि तसंही बॉटलमध्ये घेतलेलं रक्त हे बरेचदा लवकर खराब होतं. त्यामुळे आम्ही पोलिसांना आणि डॉक्टरांना वारंवार विनंती करतो की त्यांनी जर कपड्यावरती पण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती स्टराईल कापडावरती पण जर रक्त घेतलं त्याचं पातळ थर होईल असा, आणि ते रक्त त्या कापडावरतीच वाळू दिलं आणि त्यानंतर ते रासायनिक प्रयोगशाळेसाठी पाठवलं तर ते रक्त सहसा खराब होत नाही सहजासहजी. आता अजून एक आहे, घटनेच्या दिवशी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, परंतु सरकारी पक्षाने वैद्यकीय अहवाल सादर केला नाही. आणि ह्या घटना भरपूर आहेत. आणि उलट त्यांनी काय केलंय की तुम्ही जे प्रश्न प्रोड्यूस करता, डॉक्टरांकडे पाठवता पीडिताला वैद्यकीय तपासणी करताना पाठवताना, त्या प्रश्नावरच डॉक्टरांनी उत्तर दिलेली असतात 1, 2, 3, 4, आणि तीच प्रश्नांची उत्तरे कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आली. आणि एक जो अहवाल असायला पाहिजे होता, हिस्ट्री असायला पाहिजे, त्यांची वैद्यकीय तपासणीचे फाइंडिंग असायला पाहिजे, तसं काही नव्हतं. फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं होती. म्हणून कृपया जेव्हा जेव्हा आपण एखादी केस फाईल करतो बलात्कार पीडिताची कोर्टामध्ये ट्रायलसाठी किंवा चार्जशीट म्हणून फाईल करतो, त्यावेळेस जो अहवाल आता सध्या नवीन आहे सरकारी नियमावलीनुसार, तो अहवाल लावला आहे की नाही हे चेक कराच. कारण की तो अहवाल नसेल तर बरेचसे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. म्हणून कधीही चार्जशीट फाईल करताना नवीन नियमावलीनुसारच, नवीन सरकारी GR नुसारच अहवाल डॉक्टरांनी दिला आहे की नाही याची खात्री करूनच घ्या. जर त्या हिशोबाने नसेल तर डॉक्टरांकडनं तो अहवाल त्या अहवालातच ते सरकारी नियमावलीनुसारच भरून घ्या. तर त्यांना विनंती करा की आम्हाला सरकारी नियमावलीनुसारच वैद्यकीय तपासणी करून हवी आहे म्हणून. अजून एक बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत आणि हा प्रॉब्लेम आजही आहे, असं नाही की ही केस जुनी आहे, परंतु प्रॉब्लेम आजही आहे. डॉक्टरांनी 15 वर्षीय पीडिताला तिचे आईवडील सोबत नसल्यामुळे तपासणी करण्यास नकार दिला. कोर्ट म्हटले पोलिसांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, तपासणीसाठी संमती देण्यासाठी आईला सोबत पाठवायला हवे होते. आता इथे प्रश्न असा येतो की इथे कोण चुकलं. आता याच्यामध्ये बेसिकली आपण थोडंसं गाईडलाईन्स
समजून घेण्यासाठी चुकलो असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगतो की काय काय गाईडलाईन्स आहेत. याच्यामध्ये बघा, ती पीडिता 12 वर्षाच्या वर होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला नकार द्यायला नको हवा होता. कारण की 12 वर्षाच्या वरील पीडिता जी असते, 12 वर्ष लक्षात घ्या, 18 वर्ष नाही, 12 वर्ष, 12 वर्षाच्या वरील पीडिता ही संमती देण्यास, बलात्कार न्यायवैद्यक तपासणी करण्यासाठी संमती देण्यासाठी सक्षम आहे, पूर्णतः सक्षम आहे, कायद्याने पण सक्षम आहे. ठीक आहे. त्यामुळे तिला 18 वर्षाची होण्याची काही गरज नव्हती, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे जर डॉक्टरांनी नकार दिला तर पोलिसांनी पण डॉक्टरांना सांगायला हवं होतं की 12 वर्षाच्या वर आहे आणि सरकारी नियमावलीनुसार किंवा कायद्यानुसार ती सक्षम आहे 12 वर्षाच्या. तर असं कधी झालं तर आपण आता नवीन नियमावली पण त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. डॉक्टर 15 वर्ष पीडिताला तिचे आईवडील सोबत नसल्यामुळे तपासणी करण्यास नकार देऊ शकतात का? वैद्यकीय तपासणीसाठी, आता हा इथे प्रश्न येतो, वैद्यकीय तपासणीसाठी आपण आपण जे म्हणतो की लैंगिक संभोग करण्यासाठी आपण बोलत नाही आहोत, इथे बोलतोय वैद्यकीय तपासणीसाठी. वैद्यकीय तपासणीसाठी संमतीचे वय 12 वर्ष मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता एक पुढचा प्रश्न उद्भवतो, कुणाच्या प्रेझेन्समध्ये त्या पीडिताची तपासणी झाली पाहिजे, म्हणजे कुणाच्या प्रेझेन्समध्ये, हा प्रश्न बरेचदा उद्भवतो आणि हॉस्पिटलमध्ये वारंवार म्हणजे पोलिसांनाही त्रास होतो, डॉक्टरांना पण त्रास होतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रॉपरली समजून घेतलं तर आपल्याला पुढे येणारे त्रास आपले कमी होतील. आता 164 ए CRPC मध्ये असं कुठलंही नमूद नाही आहे, म्हणजे जर अडल्ट विक्टीम असेल आणि आपण ती केस पोक्सो मध्ये फाईल नसेल केली तर 164 ए CRPC मध्ये आपल्याला कुणाच्याही प्रेझेन्सची गरज नाही, फक्त पीडिता सक्षम असायला हवी, ती 12 वर्षाच्या वर असायला हवी संमती देण्यासाठी. परंतु पोक्सो ऍक्ट मध्ये जर पीडिता 18 वर्षाच्या खाली आहे, जरी 12 वर्षाच्या वर असली तरी अशी तपासणी आपल्याला तिच्या पॅरेंट्सच्या प्रेझेन्समध्येच करायची आहे, किंवा जर पॅरेंट्स अवेलेबल नसतील तर असा कुठलाही व्यक्ती ज्या व्यक्तीवरती त्या बच्चूचा किंवा ज्या बच्चूचा विश्वास आहे अशा व्यक्तीच्या प्रेझेन्समध्येच आपल्याला ती तपासणी करायची आहे. ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जर ती अडल्ट आहे, 18 वर्षाच्या वर आहे आणि आपण पोक्सो मध्ये गुन्हा दाखल केलेला नाहीये, IPC मध्ये केलेला आहे, तर ती 12 वर्षाच्या वर असेल तर आपल्याला कोणाचीही गरज नाही. फक्त डॉक्टर जेव्हा तपासणी करतात तेव्हा डॉक्टरांना जर ती फिमेल असेल तर इन प्रेझेन्स ऑफ फिमेल ती तपासणी करावी लागते, जर डॉक्टर मेल असेल तर. ठीक आहे. आणि पीडितासाठी तर असं आहे, पोक्सो मध्ये डॉक्टरांनी ती तपासणी सहसा फिमेल डॉक्टरनीच केली पाहिजे कायद्यानुसार. परंतु सरकारी नियमावलीमध्ये थोडं हे दिलेलं आहे की जर फिमेल डॉक्टर अवेलेबल नसेल तर मेल डॉक्टर पण ती तपासणी करू शकतात, प्रोव्हाइडेड तिथे एखादी फिमेल व्यक्ती असणे आवश्यक आहे, लाईक नर्स वगैरे असणं आवश्यक आहे. आता प्रश्न केव्हा उद्भवतो, पॅरेंट्स पण उपलब्ध नाहीत किंवा अशी कुठलीही व्यक्ती उपलब्ध नाही जिच्यावर बच्चूचा विश्वास आहे, मग अशा वेळेस काय करायचं? एक पोक्सो मध्ये दुसरा सेक्शन दिलेला आहे त्यांनी, इट्स सबसेक्शन आहे, अशी तपासणी shall be conducted in the presence of a woman nominated by the head of the medical institution. म्हणजे त्या हॉस्पिटलचे जे हेड असतील त्या हेडनी नॉमिनेट केलेली स्त्री असावी ती, इन प्रेझेन्स ऑफ वुमन. तर बेसिकली ते लोक डॉक्टर किंवा यांना हे करू शकतात. ठीक आहे. तर मला हे सांगायचं आहे की जर पॅरेंट्स अवेलेबल नाहीत किंवा अशी कुठलीही व्यक्ती अवेलेबल नाही जिचा चाइल्डचा जिच्यावर विश्वास आहे, अशा वेळेस आपल्याला अशा वेळेस आपल्याला रुग्णालयाला पत्र द्यायचं आहे, पत्र लिहावं लागेल आपल्याला. कारण की त्यात डॉक्टर काय करतील माहिती आहे का, म्हणतील की आमच्याकडे कुठलंच नाही, तुम्ही इथे नातेवाईक नाही, आम्ही तपासणी करणार नाही. तर अशा वेळेस त्यांच्या लक्षामध्ये हा सेक्शन आणून द्या, 27 सबसेक्शन 4, आणि पत्रामध्ये लिहा की या सेक्शन नुसार तिचे नातेवाईक उपलब्ध नसल्या कारणाने किंवा अशी कुठलीही व्यक्ती उपलब्ध नसल्या कारणाने जिच्यावर या बच्चूचा विश्वास आहे, त्यामुळे आपण कृपया अशी एक व्यक्ती आणि फिमेल, एक स्त्री अधिकारी नॉमिनेट करावा जिच्या प्रेझेन्स मध्ये आम्ही तपासणी करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येईल. तर मला वाटतं हे आपल्याला कळलं असेल की
याच्यामध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर आपण इमिजिएटली मला ऍक्च्युली भरपूर प्रश्न तुम्ही टाकत आहात. बेसिकली मी प्रश्न घेतोय आता, परंतु काही प्रश्न हे जे आहेत लाईक सपोज पोस्टमॉर्टम बद्दल वगैरे पण प्रश्न येत आहेत. तर पोस्टमॉर्टम सध्या टॉपिक नाही, पण तरी आपण प्रश्न घेऊ. लास्टली मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. ठीक आहे, मी प्रश्नाची उत्तरं देतो आहे. फक्त मला जी आता या स्लाइड्सची उपयुक्त जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर मी आता सडन उत्तर देईल, परंतु जी ओव्हरऑल प्रेझेंटेशनची असेल ते मी सर्वात शेवटी उत्तर देईल. ठीक आहे, आपण तुम्ही आपले प्लीज एक मनीष वानखेडेजींचा प्रश्न आहे. प्लीज क्लेरिफाय द रिपोर्ट विच इज रिलेटेड टू विक्टिम मेडिकल टेस्ट. गुड. मनीष सर, ऍक्च्युली पीडिताच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता आपल्याला नवीन GR नुसारच करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ती तपासणी, तो अहवाल नेटवर भेटून जाईल किंवा नेटवर तुम्हाला त्रास असेल तर माझा टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही टेलिग्रामवरती जर गेलात तर तिथे माझं नाव टाईप करून तुम्हाला एक पोलीस डॉक्टर खांडेकर पोलीस क्राईम इतकं जरी लिहिलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी दिसून जातील. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या फॉर्म मध्येच तुम्हाला तपासणी करायची आहे. एक कैलास सरांचा एक प्रश्न आहे. अंडर सम बर्डन विक्टिम्स पॅरेंट नॉट गिव्हिंग परमिशन टू डू मेडिकल एक्झामिनेशन. अच्छा, आपण ह्या तपासणीवरती येऊ. कैलास सर, आपण प्रश्नावरती येऊ. तुमचा प्रश्न खरंच महत्वाचा आहे आणि त्या प्रश्नावरती येऊ. माझ्याकडे पुढे स्लाइड आहेच, ते लक्षात घ्या. कन्सेंट 12 वर्ष आहे वैद्यकीय तपासणीसाठी. आता यांचा एक प्रश्न असा आहे की जर पॅरेंटनी, जर बच्चू 12 वर्षाचा आहे आणि पॅरेंट संमती देत नसेल किंवा बच्चू 12 वर्षाच्या वर आहे तरी बच्चू परमिशन देत नाही तुम्हाला, ते बालक परमिशन देत नाही आहे वैद्यकीय तपासणीसाठी किंवा नातेवाईक पण परमिशन देत नाही, त्यावेळेस काय करावं याचं उत्तर मी तुम्हाला आता पुढे येतोच आहे. तर पहिल्या आपल्या ड्युटीज बघून घेऊ आपण. तुम्हाला प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन इमर्जन्सी सर्व्हिसेस. तुम्हाला प्रॉपर त्या पीडिताला जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी केस माहीत पडतं त्या वेळेस तुम्हाला, माझा आवाज येतोय का सर्वांना क्लिअर? हॅलो सर, तुम्ही ऑडिबल आहात, कंटिन्यू आहे. चालेल. हां, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. तर तुम्हाला इमर्जन्सी सर्व्हिस पण प्रोव्हाइड करायची आहे पोलिसांना, जर गरज असेल तिला वैद्यकीय वैद्यकीय उपचारांची तर, आणि जी माहिती आहे ती प्रोव्हाइड करायची आहे. आणि ते बाकी रेफर टू CWC, चाइल्ड वेलफेअर कमिटी, चाइल्ड डीम टू बी इन नीड, हे पण करायचं आहे. आणि अजून एक तुम्हाला तिला काउन्सिलिंग आणि हाऊसिंग आणि लिगल एड बद्दल पण तिला माहिती द्यायची आहे आणि त्यासाठी अवेलेबिलिटी करून द्यायची आहे. आपण जेव्हा पीडिता किंवा पोक्सो अंतर्गतला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातो त्या पत्रात काय काय लिहितो. आता एक पहिला प्रश्न येतो की पहिलं डिक्टम आहे नॉन डिस्क्लोजर ऑफ विक्टिम्स आयडेंटिटी. परंतु मला असं बघितलं, मी आमच्याकडे पण भरपूर केसेस येतात रेपच्या, तर आम्ही असं बघतो की पीडिताचं नाव लिहिलेलं असतं त्या केसमध्ये पहिल्यांदा. तर हे नाव लिहावं की नाही किंवा काय करावं याच्याबद्दल जरा डिबेट होतं. तर यामध्ये हायकोर्टाने म्हटलेलं आहे की पीडिताचं नाव आपण लिहायचं नाही ना, वैद्यकीय अहवालात तिचं नाव यायला हवं. म्हणजे पोलीस जेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी पीडिताला घेऊन जातील त्यावेळेस पीडिताचं नाव त्यामध्ये नसायला हवं. मग तुम्ही कुठलं नाव टाकाल, तुमचा क्राईम नंबर वगैरे काय, तुम्हाला ते तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या लेवलला तुमच्या जे अधिकारी वर्ग आहे, आपले उच्च अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून या गोष्टीबद्दल चर्चा करू शकता आणि आपण काय नाव द्यावं याच्यावरती आपण विचार करू शकता. क्राईम नंबर असेल, कुठला नंबर असेल ते तुम्ही टाकू शकता. कारण की आता ही केस पण कलकत्ता हायकोर्टाची आहे, जजमेंट आपल्याकडचं नाही आहे. त्याच्यात कलकत्ता हायकोर्टाने म्हटलेलं आहे द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, हे तर ठीक आहे, हे महत्वाचं आहे. एक मिनिट तुम्हाला मी हे सांगतोय. या हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे की तुम्हाला तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना, कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वैद्यकीय तपासणीला पाठवताना वगैरे आपल्याला तिचं नाव डिस्क्लोज करायचं नाहीये. तर हे आपण आपल्या लेवलला बघू शकता कुठल्या प्रकारे करायचं आहे ते. जरी कायदा फक्त मीडियाशी संबंधित बाबीबद्दल बोलतो, मीडियामध्ये नाव नको यायला, परंतु या उच्च न्यायालयाने त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. आता येऊया महत्वाच्या मुद्द्याकडे. पोलिसांनी घटनास्थळी काय करावे
घटना वैद्यकीय तपासणी करता पीडितेला नेताना काय करावे, वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर काय करावे आणि पुरावे रासायनिक परीक्षणाला पाठवताना काय काय करावे, या चारही बाबी बघूया. परंतु जर वेळ कमी पडला तर आपण पहिल्या 2 बाबी किंवा 3 बाबी नक्की बघूया, नंतर मग पुढच्या गोष्टी बघूया. घटनास्थळी तुम्हाला माहितीच आहे, घटनास्थळी आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत. पुरावे बरेचसे पुरावे असू शकतात, त्यातले काही पुराव्यांची मी लिस्ट इथे देतोय. कपडे, केस, कंडोम, रक्त सदृश डाग, रक्त मिश्रित माती आणि वीर्याचे डाग असलेले कपडे, या प्रकारचे आपण गोष्टी गोळा करू शकतो. पहिला प्रश्न येतो, कपड्यावरील कपडे ओले जर असेल तर आपल्याला तो वाढवायचे असतात, ओले कपडे नको ठेवायला आपण. दुसरं, आता वीर्याचे डाग असलेले कपडे गोळा करण्याची पद्धत काय काय. वीर्याचे डाग असलेला कपडा, जो वीर्य ओलं असेल ते तर आपल्याला वाढवायचं आहे, परंतु ते वाढवताना काळजी घ्या की ते नैसर्गिकरित्या वाढवा, त्यासाठी ड्रायर वगैरेचा वापर करू नये. ठीक आहे. एक प्रश्न आलेला आहे, चांगला महत्वाचा आहे, तो घेऊन देतो मी. आपण व्हॉट इज द टाइम लिमिट टू सेंड विक्टिम्स अँड अक्यूज ब्लड इन लॅब फॉर. अच्छा, हा एक टाइम लिमिटचा प्रश्न आहे. बेसिकली टाइम लिमिट लिगली डिफाईन केलेली नाहीये कुठेच. प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही पुरावे गोळा केले की त्वरित तिथपर्यंत पोहोचायला हवे. हा फक्त एका कायद्यामध्ये त्यांनी दिलेली आहे लिमिट, ती म्हणजे बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये, पण ते ब्लड फॉर अल्कोहोलसाठी दिलेली आहे. ते पुरावे 7 दिवसामध्ये तुमचे लॅबमध्ये पोहोचायला हवे. परंतु इथे 7 दिवस पण खूप जास्त होतील, आपण त्वरित पाठवण्याचा प्रयत्न करावा. मी सॅम्पल बद्दल पण बोलेन. हे अमरदीप सरांचा प्रश्न होता, इम्रान सरांचा प्रश्न आहे, तो प्रश्न मी नंतर घेईल सॅम्पल हे करताना. ठीक आहे, ओके. कपड्यावरील डाग वाढून घ्यावे, त्यानंतर डाग असलेले कपडे कागदी लिफाफ्यात गोळा करावे. ऍक्च्युली याला पॉलिथिन बॅग्स असा वापरायला नको, कारण की कपडे खराब, ते पुरावे खराब होऊ शकतात. डाग असलेल्या वस्तूंना जास्त प्रखर प्रकाश किंवा असं काही जास्त ऊन लागणार नाही याची खात्री करावी. आता आपण जेव्हा वीर्याचे डाग, आपल्याला वीर्याचे डाग तिथे मिळतात सपोज, तर लिहिताना कधी पण वीर्य सदृश डाग असा शब्द प्रयोग करा. ठीक आहे, कारण की जोपर्यंत ते रासायनिक परीक्षणाद्वारे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना वीर्याचे डाग म्हणणे संबोधू नये. प्लास्टिक बॅग मध्ये आपल्याला टाकायचे नाहीये ते कपडे, ते याच्यामध्ये टाकायचे. आपल्या एखाद्या कुठल्या बॅग मध्ये टाकतील, आपल्याला कापडाची बॅग घ्या किंवा कागदाची बॅग घ्या, पण प्लास्टिक बॅग मध्ये कपडे ठेवू नका. हे ठीक आहे. कंडोम गोळा करण्याची पद्धत. आता बरेचदा मी जेव्हा याच्यामध्ये जातोय, पोलिसांना प्रश्न विचारतो, तर कोणी सांगेल का मला की कंडोम कसं कोणी गोळा केलेला आहे का आजपर्यंत पोलिसांनी कधी? कोणी सांगू शकतं का मला? कंडोम कसं गोळा करतात? कोणी मेसेज टेक्स्ट करू शकता? मी वाचतो मेसेज तुमचे. कंडोम गोळा कसं करतात? चालेल, ठीक आहे, मी सांगतोय. मला बऱ्याचशा पोलिसांनी सांगितले की त्या कंडोमचे तोंड हे धाग्याने बांधावे, असं करू नये बिलकुल. आणि त्याला धाग्याने बांधू नये, ते कारण की ते वीर्य खराब होऊन जाईल, कारण की ते याच्यामध्ये असल्यामुळे. प्रश्न खूप छान येतात, पण म्हणजे चांगले प्रश्न आहेत. एक उलटे करून जप्त करावे, रमेश घुले सरांनी प्रश्न दिलेला आहे, उलटे करून. याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो, घुले सर आहे आणि सागर साबळे यांनी पण एक म्हटलेलं आहे की उलटे करून. याच्यात कसा प्रॉब्लेम एक होतो की बरेचदा असं होऊ शकतं की जे कंडोम असतं ना, त्याच्या बाहेर इपिथेलियल सेल राहू शकतात. म्हणजे वजायनामध्ये जर ते कंडोम गेलं असेल, म्हणजे स्त्रीच्या गुप्तांगामध्ये, तर त्या सेल ज्या असतात वजायनाच्या, त्या कंडोमच्या बाहेर राहू शकतात. आणि त्या सेल असतील तर त्याच्यापासून डीएनए पण भेटू शकतो. म्हणून उलटे करणे सध्या आपण टाळू शकतो, कारण की ती टेस्ट जर आपल्याकडे होत असलीच, त्या डीएनएची टेस्ट आपण करतो, ती टेस्ट त्याच्यामध्ये झाली तर वजायनल इपिथेलियल सेल्स भेटू शकतो. फॉरेन कंट्रीमध्ये त्या वजायनल इपिथेलियल सेलचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो डीएनए साठी, तर आपण त्या प्रकारे हे करू शकतो. म्हणून उलटे करणं आपण थोडं टाळू शकतो. ठीक आहे, आणि त्यासाठी सिंपल ते कंडोम मधलं काय करायचं, त्यातील वीर्य एका स्वच्छ पांढऱ्या निर्जंतुक कापडावर गोळा करावे. त्यानंतर सदर कपडा
कोरडा करून कागदी लिफाफ्यात गोळा करावा. तसेच कंडोमला पण वाढून कागदात गुंडाळून कागदी लिफाफ्यात गोळा करावे. उलटे करणं सुद्धा टाळावे असं मला वाटते, कारण की त्या वजायनल इपिथेलियल सेल्स नष्ट होऊ शकतात. ठीक आहे. आता इथे वैद्यकीय तपासणी करिता पीडितेला नेताना काय करावे. ठीक आहे. महेंद्र सरांनी बरोबर सांगितलंय. कंडोम मधील वीर्य कापड्यावर हो, शिंदे सर, मी सर्व माहिती सर्वात शेवटी देतोय. ठीक आहे, सर्वात शेवटी देतोय. बॉटलमध्ये प्रशांत थावरे सर, बॉटलमध्ये कसं असतं, वीर्य हे कधी पण जर द्रव याच्यामध्ये जास्त वेळ आपण ठेवलं, त्याची लेअर जास्त असेल, अमाऊंट जास्त असेल, तर ते खराब होईल बॉटलमध्ये जरी घेतलं तरी. म्हणून ते कापडावर घ्या आणि त्याचा पतला थर होईल असं करायचं. कंडोम त्या वीर्याचा पतला थर. कसं होतं, पतला थर झाला ना ते लवकर वाढतं आणि वाढल्यानंतर ते प्रिझर्व राहतं चांगल्या प्रकारे. जाडा थर झाला ना की ते नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. म्हणून आणि शशिकांत भोसले सरांनी म्हटलंय कॉटन स्वॅब पण घेऊ शकतो, परंतु चालेल, तो पण एक प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. परंतु आम्ही शिकवताना जास्त करून फक्त कॉटन कपडा सांगतोय, कुठला तरी स्वच्छ कपडा चांगला. ठीक आहे, चला ठीक आहे. थँक्यू फॉर युअर. एक आहे ओके, अच्छा, स्लाइड्स स्लो करायला सांगितलेलं आहे अरविंद सांगार सरांनी. ठीक आहे, ठीक आहे, मी स्लो करतोय स्लाइड्स. ठीक आहे. चालेल. प्रश्न आहे अस्मिता गायकवाड मॅडमचा पण एक प्रश्न आहे, मी पुढे घेतोय तो. चला ठीक आहे, पुढे चलो. वैद्यकीय तपासणी करून घेताना चौकशी अधिकाऱ्याने घ्यावयाची काळजी. मला काही प्रश्न आले होते की आपण कुठले प्रश्न विचारावे किंवा नको विचारावे. हा प्रश्न मला विचारला गेला होता, मी त्या प्रश्नाचं उत्तर देतोय आता. बाल लैंगिक अत्याचार बद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यावर वाटले की बालकाला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे, तर ते आपल्याला जवळच्या दवाखान्यात रुग्णालयात न्यायचे आहे. स्टेटमेंट वगैरे गोळा करण्याच्या करू नये. त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर ड्युटी बाउंड. इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल, हे लक्षात घ्या, ही खूप महत्वाची तरतूद आहे या कायद्यामधली. प्रायव्हेट हॉस्पिटल रिफ्यूज करू शकत नाही वैद्यकीय उपचार देण्यासाठी, इव्हन ती बलात्काराची केस असली तरी. आधी काय व्हायचं आपल्या देशामध्ये, बलात्काराची केस असली की प्रायव्हेट हॉस्पिटल हात नाही लावायचे, आणि या कारणामध्ये बऱ्याचशा ज्याला खूप गंभीर जखमा झालेल्या आहेत त्यांना खूप त्रास पण व्हायचा. म्हणून अशा वेळेस तुम्हाला एक कायदा आहे ज्यामध्ये आपण प्रायव्हेट डॉक्टरांना पण बंधनकारक आहे, आणि त्याचा रिफ्युजल जर प्रायव्हेट डॉक्टरनी केलं तर तुम्ही त्या डॉक्टरांना पण प्रोसिक्यूट करू शकता अंडर सेक्शन 166B IPC. चालेल. डॉक्टर्स कॅनॉट डिमांड एनी लिगल और मॅजिस्ट्रियल रिक्विजिशन और. हा, एक महत्वाचा अजून प्रश्न आहे. बरेचदा असं असायचं की बा तुम्ही हॉस्पिटलमध्ये बलात्कार पीडिताला घेऊन गेले की हे द्या, पत्र द्या. तिला एक पेशंट म्हणून डॉक्टरांनी ऍडमिट करायचं आहे. तुम्ही पत्र नाही दिलं, सपोज तुमच्याकडे पत्र नाही आहे सध्या, कारण की तुम्ही तिला कुठेतरी सापडली आणि तुम्हाला वाटलं की हिला त्रास आहे तर हिला इमिजिएटली हॉस्पिटल नेण्याची गरज आहे, तर पत्राची पण गरज नाही तुमच्या. तिला एक त्यांनी सामान्य रुग्ण म्हणून भरती करायचं आणि एक मेडिको लिगल केस म्हणून ती भरती होईल आणि हळूहळू त्या पुढच्या कारवाईत सुरू होतील. विदिन 24 hours ऑफ रिसिव्हिंग द रिपोर्ट. मेडिकल एक्झामिनेशन 24 hours, हा 24 hours टाइम दिलेला आहे, परंतु हा पण खूप जास्त आहे. पुरावे नष्ट होतील आपले, कारण की जसा वेळ वाढतो तसे पुरावे नष्ट होतात. मी तुम्हाला टाइम बद्दल सांगेन. आणि जनरली पुराव्याबद्दल असं आहे की पुरावे किती गोळा करावे, काय गोळा करायच्याबद्दल बोलतोय मी. ठीक आहे. आणि आपल्याला त्या बच्चूला काउन्सिलिंग करण्यासाठी पण सपोर्ट सर्व्हिसेसची माहिती द्यायची आहे. हा, आता आलोय आपण कन्सेंट बद्दल. कन्सेंट बद्दल बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आलेले आहेत, मी त्याबद्दल घेतो. आता आपण येऊया कन्सेंट बद्दल. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेला आहे, मुलींनी जर नकार दिला किंवा आई वडिलांनी नकार दिला तर काय करावे. जर पालकांनी वैद्यकीय उत्कर्ष वजे सरांनी संमती दिली, पालकांनी दिली पण पीडितेने नकार दिला, तर विशेषतः प्रेम प्रकरणात असे होते, त्यावेळी काय करावे. हा, उत्कर्ष सर, एक तुम्हाला हा मुद्दा महत्वाचा आहे आणि याबद्दल आपण चर्चा पण करूया. मी तुम्हाला आता सांगतोय. बघा, जर पीडिता 12 वर्षाच्या खाली आहे तर संमती देण्याचा अधिकार पालकांना आहे.
ठीक आहे, 12 वर्षाच्या खाली. आता तुम्हाला बघा, पालक संमती देतात 12 वर्षाच्या वर, ओके. परंतु पीडिता, जसं तुम्ही म्हटलंय प्रेम प्रकरणामध्ये बरेचदा होतो, उत्कर्ष बरोबर आहे तुमचं. परंतु समजा पीडिता 17 वर्षाची आहे, तिचं अफेअर आहे विथ बॉय अँड कन्सेंट, मदर फाइल्ड द केस अंडर पोक्सो एक्सेट्रा, मुलीने डॉक्टरांना वैद्यकीय तपासणीची संमती दिली, पॅरेंट्सनी संमती दिली, आई वडिलांनी संमती दिली, तुम्ही करा, परंतु मुलीने डॉक्टरांना वैद्यकीय तपासणी संमती दिली, तर पोलिसांनी डॉक्टरांना तपासणी करण्यास जबरदस्ती केली. आता प्रश्न येतो, पोलीस डॉक्टरांना जबरदस्ती करण्यासाठी म्हणू शकतात का? हा पहिला प्रश्न, आपण याच्यावर बोलूया. जर पीडिता संमती देत नसेल तर पोलिसांना डॉक्टरांना बळजबरीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा अधिकार आहे का? तर नाही आहे. आपल्याला जबरदस्ती करायची नाही आहे. आपण जर पीडिता 17 वर्षाची असो, 18 वर्षाची असो, 16 वर्षाची असो, तिने जर नाही म्हटलं तर डॉक्टरांना सांगायचं की आपण हिच्याकडनं लिहून घ्या की ही वैद्यकीय तपासणी करून देण्यास संमती देत नाहीये, प्रॉपर्ली तिच्या हस्ताक्षरामध्ये लिहून घ्या, किंवा तिला लिहिता वाचता येत नसेल तर कोणाच्या याच्यासोबत लिहून घ्या, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, पण तिच्याकडनं लिहून घ्या आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जबरदस्ती करू नका. आणि गाईडलाईन अशा पण सांगतात की तिने न्यायवैद्यक तपासणीसाठी जरी आपल्याला नाही म्हटलं असेल तरी तिला जर वैद्यकीय उपचाराची गरज असेल डॉक्टरांना ते उपचार देणे बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या. कुठलाही पीडितांनी जर तपासणीसाठी तिची संमती नसेल तर आपल्याला तिला जबरदस्ती करता येत नाही, जरी पॅरेंट्सनी संमती दिली असेल तरी. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ठीक आहे. चला, ठीक आहे. आता कुठले प्रश्न विचारावे, हा एक प्रश्न मला आला होता मगाशी की प्रश्न कुठले विचारावे, त्या प्रश्नाबद्दल आपण बोलूया. की काय होत चाललंय की बरेचदा काय होतं, तुम्ही तुमचे 4-5 प्रश्न सेट राहायचे, प्रत्येक वेळेस कुठली तपासणी असली की तुम्ही ते प्रश्न विचारत जायचे, ठीक आहे. तर मी आता सांगितलेलं आहे ठावरे सर याच्याबद्दल की जर इफ विक्टिम इज अंडर द एज अँड प्रेग्नंट बट नॉट विलिंग टू मेडिकल एक्झामिनेशन, आपण नाही जबरदस्तीने तपासणी करू शकत त्यांची. हा, तिला उपचार द्यावेच लागतील, पण जे उपचार म्हणजे आपण नाही, जबरदस्ती नाही, तिला जर उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार द्यावे लागतील, परंतु आपण जबरदस्ती करू शकत नाही. 12 वर्षाखालील पीडिताने संमतीने दिल्यास काय करा, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला कसं असतं याच्यामध्ये तुम्हाला मॅजिस्ट्रेटचा ऑर्डर आणावा लागेल, कारण कसं असतं, आपण पीडितांना कुठल्याही आई वडिलांनी जरी तपासणी दिली तर न्यायवैद्यसाठी आपण जबरदस्ती करू शकत नाही, लक्षात घ्यायला पाहिजे आपण, ठीक आहे. कारण त्यासाठी आपल्याला तुम्हाला मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डर कोर्टात केस करूनच करावे लागेल, कारण की कायद्यामध्ये हे आपल्या गव्हर्नमेंट गाईडलाईन मध्ये हेच दिलेलं आहे की तिचं विश आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे, तिचा अधिकार आहे तो, ठीक आहे. कुठले प्रश्न विचारायच्याबद्दल बोलूया. हा बलात्कार झाला आहे का, हा बरेचदा प्रश्न विचारला जायचा, म्हणजे आधी हा पेटेंट प्रश्न होता पोलीस विभागाचा, पण हा प्रश्न विचारू नका, कारण डॉक्टर सांगू शकणार नाही बलात्कार झाला आहे की नाही, डॉक्टर फक्त तुम्हाला वैद्यकीय अहवाल देईल, ओके. स्पष्ट तुम्हाला डॉक्टर फक्त त्याचे स्पष्ट अभिप्राय देईल, कशाबद्दल, जखमा आहेत किंवा नाही, संभोग झाला आहे किंवा नाही, तो जबरीने झाला आहे किंवा नाही, हे डॉक्टर इंजुरीमुळे सांगू शकतो, परंतु बलात्कार झाला आहे किंवा नाही हे डॉक्टरांना सांगता येणार नाही, कृपया याची नोंद घ्या. संभोगास सरावलेली आहे का, बिलकुल हा प्रश्न विचारू नका, कृपया विचारू नका, ती संभोगास सरावलेली आहे किंवा नाही. माझा व्हॉइस येत नाही असं मला बहुतेक तुमच्याकडे तिथे नेटचा प्रॉब्लेम असेल, नेटचा, परंतु ती तर विचारायचा, हा विचारू नये, संभोगात सरावलेली आहे किंवा नाही, कृपया हा प्रश्न विचारू नका, ठीक आहे. कारण की या प्रश्नासाठीच आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकली होती, आणि आता आपण ती जी फिंगर टेस्ट केली त्याची डॉक्टरांकडनं, या तुमच्या तर जे राहायचं त्यात, एक मिनिट, तर ते सॉरी, मग कुठले प्रश्न विचारावे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता मी सांगतो तुम्हाला कुठले प्रश्न विचारावे. प्रश्न क्रमांक 1, ठीक आहे. सरकारी मार्गदर्शक नियमावली, आता सरकारी हा शब्द टाका तुम्ही, सरकारी मार्गदर्शक नियमावली व अहवालाप्रमाणे सदर पीडितेची न्यायवैद्यक तपासणी करून अहवाल देऊन त्या सदर घटनेबाबत आपले न्यायवैद्यक मत द्यावे, हा पहिला प्रश्न असायला पाहिजे असं मला वाटतं.
आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपण, याच्यात तुम्ही काय करा की सोबत जो अहवाल आहे, जो 12-13 पानाचा जो अहवाल आहे, जो छापील अहवाल, तो बऱ्याचशा डॉक्टरांकडे सध्या उपलब्ध नाही आहे. तर आपण काय करू शकतो, तो प्रिंट मारून पण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्याकडे रेकॉर्डला तो येऊन जाईल. ठीक आहे, हा पहिला प्रश्न आपला असायला हवा. दुसरा, बलात्कार पीडिताची न्यायवैद्यक तपासणी करण्यासाठी नवीन छापील अहवाल वापरणे सरकारी नियमानुसार डॉक्टरांना बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, वापरणे सरकारी नियमानुसार डॉक्टरांना बंधनकारक आहे. आता प्रश्न येतो, बरेचसे मला प्रश्न आलेले आहेत, पुरावे कुठले गोळा करावे, केव्हा गोळा करावे, जर ती प्रेग्नेंट असली तरीही. लक्षात घ्या, ती जर प्रेग्नेंट झाली असेल किंवा 96 घंट्याच्या वर घटना होऊन 96 घंटे झाले असतील, तर कृपया ते व्हजायनल स्वॅब, ज्या प्रकारे तुम्ही गुप्तांगाची केस, हे कृपया गोळा करू नका, त्याचा काहीही फायदा नसतो. ठीक आहे, तर हे पुरावे गोळा करू नका आपल्याला. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारू नका, कारण की तुम्ही आधी काय करायचे, पुरावे गोळा करताना आम्हाला व्हजायनल स्वॅब द्या, गुप्तांगाची केस कापून द्या, हे तुमचे प्रश्न राहायचे. परंतु कुठले पुरावे गोळा करायचे किंवा नाही करायचे डॉक्टरांना करू द्या, डॉक्टरांना ठरवू द्या, ते तुम्हाला पुरावे गोळा करून देतील, योग्य ते पुरावे गोळा करून देतील. आता हा प्रश्न आहे, जे आपण प्रश्न विचारतो, माइंडलेस क्वेश्चन्स बाय कॉप्स लीव फॉरेन्सिक डॉग स्विमिंग. म्हणजे काय होतं, अलेग रेप केस आफ्टर हर ड्रिंक वॉज स्पाइक. आता रेप झाला, तिच्या ड्रिंक मध्ये काहीतरी ड्रग देण्यात आला होता तिला. आता मेडिकल एक्झामिनेशन 2 ते 3 दिवसानंतर झाली आणि पोलिसांनी काय रिक्वेस्ट केली, गॅस्ट्रिक लवास सॅम्पल फॉर ड्रग. आपण काय करतो, कुठला तरी एखादा डॉक्टर आपल्याला सांगतो आणि आपण असे प्रश्न विचारतो. आता गॅस्ट्रिक लवास सॅम्पल हे काहीच कामाचं नाही या केसमध्ये. गॅस्ट्रिक लवास सॅम्पल हे पहिल्या 4 तासामध्ये उपयुक्त असतं, परंतु आता 2-3 दिवसानंतर पण आपण गॅस्ट्रिक लवास सॅम्पल मागितलं तर हे चुकीचं ठरेल, म्हणून डॉक्टर लोक चिडतील, ज्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे असे कुठलेही प्रश्न विचारू नका. कुठले पुरावे तुम्हाला जर वाटत असेल की बा ह्या पीडितांनी ड्रग दिला असेल हिला किंवा एखादा नशिली पदार्थ दिला असेल, तर तुम्ही विचारू शकता की बा हिला नशिली पदार्थ दिल्याची कुठली लक्षणं आहेत का, आणि त्यासाठी आवश्यक ते पुरावे आम्हाला गोळा करून द्या. मग डॉक्टर ठरवतील याच्यामध्ये गॅस्ट्रिक लवास सॅम्पल घ्यायचं की त्याचं ब्लड घ्यायचं की लघवी घ्यायची, हे त्यांना ठरवू द्या, आणि आपण कृपया त्यांना त्या प्रकारचे प्रश्न विचारू नका. अशा प्रकरणात काय गोळा केलं, रक्त, लघवी, आणि काय गोळा करावे हे कोणी ठरवावे, डॉक्टरांना ठरवू द्या, आपण फक्त. हा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न, सरकारी नियमावलीनुसार आवश्यक ते न्यायवैद्यक पुरावे गोळा करून सीलबंद करून द्यावेत. सरकारी नियमावलीनुसार त्यांना डॉक्टरांना पूर्ण लिस्ट दिली आहे, कुठला पुरावा केव्हा गोळा करायचा आणि केव्हा गोळा करू नये. डॉक्टर त्या हिशोबाने ते पुरावे गोळा करतील. पीडिता गर्भधारणा असली तरी आपण पुरावे मागायचो, विनाकारण पुरावे गोळा केले जायचे. तर आता 96 तासानंतर पुरावे नाहीत, एक्सेप्ट डीएनए सॅम्पल साठी. जर तुम्हाला वाटलं की त्या पीडिताच्या कपड्यावर किंवा आरोपीच्या कपड्यावर विऱ्याचे डाग असू शकतात, त्याला 96 घंटे जरी म्हणजे लोटले असतील तरी आपण ते पुरावे गोळा करू शकतो. परंतु जे पुरावे नष्ट होतात, लाईक व्हजायनल स्वॅब घेणार आहे, तुम्ही गुप्तांगाची केस घेणार आहात, नेल स्क्रेपिंग घेतो, नेल क्लिपिंग घेतो, ते असले कुठलेही पुरावे गोळा करायचे नाही जे नष्ट होतात. 96 आवर्स नंतर कुठलेही पुरावे गोळा करायचे नाहीत. गॅस्ट्रिक लवास सॅम्पल मनीष सर, जर घ्यायचं असेल तर पॉयझनिंग केसेसमध्ये किंवा ड्रग मध्ये, परंतु विदिन 4 आवर्स, 4 घंट्याच्या आतमध्ये. पॉयझन किंवा ड्रग घेतल्यानंतर 4 घंट्याच्या आतमध्ये. जर पोलिसांना शंका असेल की पीडिताला ड्रग्ज, अल्कोहोल देण्यात आले, तर खालील प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ड्रग्ज, तर डायरेक्ट पुरावे कुठले गोळा करावे हे सांगण्यापेक्षा हा प्रश्न विचारा. पीडिताला गुंगीचे औषध किंवा अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्याची काही लक्षणे, प्रश्न चुकला माझा. पीडिता गुंगीचे औषध किंवा अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्याची काही लक्षणे आढळतात का, असल्यास रासायनिक परीक्षणासाठी योग्य ते पुरावे गोळा करून द्यावे. या प्रकारची प्रश्न आपण विचारू शकतो. ठीक आहे, होप आपल्याला हे समजलं असेल. पुढे चलतो मी. आता मला एक प्रश्न, बरेचदा मी जेव्हा पोलिसांचं ट्रेनिंग घेतो तेव्हा मला असे प्रश्न विचारले जातात. आपण सांगितले की रेप झाल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी करायला हवी, पण कुठल्या कारणास्तव ही तपासणी लवकर झाली नाही तर किती दिवसापर्यंत, महिन्यापर्यंत आपण तपासणी करू शकतो आणि किती दिवसापर्यंत पुरावा मिळू शकतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा पुरावा 96 आवर्स पर्यंत भेटू शकतो.
परंतु पीडिताचे कपडे हे केव्हाही भेटू शकतात, आरोपीचे कपडे हे केव्हाही भेटू शकतात. तसेच तुम्हाला पीडिता किंवा आरोपीचं डीएनए साठी सॅम्पल घ्यायचं असेल ते रक्त आपल्याला केव्हाही मिळू शकते. तर जे जे पुरावे आपल्याला केव्हाही मिळू शकते ते आपण केव्हा पण गोळा करू शकतो. परंतु असे पुरावे जे नष्ट होतात, लाईक शरीरापासून पुरावे, लाईक तुम्हाला तिचे प्युबिक हेअर कोम्बिंग घ्यायचं आहे, व्हॅजाइनल स्वॅब घ्यायचा आहे, ते पुरावे आपण गोळा करू नये. डीएनए प्रोफाइलिंग जर करायचं असेल तर डीएनए प्रोफाइलिंग पीडिताचं किंवा आरोपीचं करायचं असेल तर आपण पुरावे केव्हाही गोळा करू शकतो. हा पुरावा केव्हाही निघू शकतो. इव्हन प्रेग्नंट जर लेडी झालेली आहे, प्रेग्नंट जर आहे ती आणि तिचं अबॉर्शन झालं असेल किंवा तिची डिलिव्हरी झाली असेल त्या पीडिताची, तर डिलिव्हरी नंतर आपण त्या बच्चूपासून पण डीएनए घेऊ शकतो किंवा त्या अबॉर्शन जे झालेलं असतं ते अबॉर्टेड मटेरियल सुद्धा आपण डीएनए साठी पाठवू शकतो. जे गर्भाशय असतं, आपण गर्भपात झालेलं ते मटेरियल पण डीएनए साठी पाठवू शकतो. ठीक आहे. डीएनए साठी महत्वपूर्ण सूचना लक्षात घ्या. प्रयोगशाळेत जमा करण्यासाठी 4 तासापेक्षा जास्त वेळ जर लागत असेल तर नमुना बर्फ असलेल्या थर्मास फ्लास्कमधून न्यावा. सदर रक्त नमुना एका स्वच्छ प्लास्टिक डबीत भरून सदर डबी डॉक्टरांकडून सील करून घ्यावी. इथे प्लास्टिक डबी का? त्यात पाणी वगैरे घुसू नये म्हणून. त्यानंतर प्लास्टिकची डबी पॉलिथिन पिशवीत पॅक करून नंतर बर्फात ठेवावी. पाणी घुसणार नाही. सदर रक्त नमुन्यात व डबीत पाणी शिरणार नाही याची खबरदारी घ्यावी, नाही तर पुरावे खराब होतील. चालेल. अजून एक प्रश्न. बरेचदा काय होतं की आम्हाला हा प्रश्न विचारला जातो, पीडिताचे वय काढा. पीडिताचे वय काढायचे केव्हा हे लक्षात घ्या तुम्ही. आपण रुटीनली काढायला नको वय. माझं कृपया लक्षात घ्या की पीडिताचे वय रुटीनली काढू नका. ठीक आहे. आता मी काही प्रश्न कव्हर करून घेतो जेणेकरून मी खालपासून येतोय. बराच वेळ मी एकटाच बोलतोय ना, त्यामुळे मला लोकांची प्रश्न कलेक्ट करून घेतो. धनंजय सरांचा प्रश्न झालेला आहे. राजलक्ष्मी शिवनकरनी विचारलेला प्रश्न आहे, वेदर पोलीस कॅन डिस्क्लोज विक्टिम्स नेम इन चार्जशीट. आता हे कसं आहे, चार्जशीट मध्ये जर आलं तर ते तुमचं याच्यामध्ये चाललं जाईल, जजमेंट मध्ये पण येईल, ट्रायल मध्ये पण येईल. तर मला काय वाटतं की याच्याबद्दल आपण एक तुमच्या उच्च अधिकारी वर्ग जे आहेत त्यांच्या लेवलला निर्णय व्हायला पाहिजे. आणि जो निर्णय मी तुम्हाला सांगितला हायकोर्टाचा, त्या निर्णयाचं अवलोकन करून चार्जशीट मध्ये ते नाव यायला पाहिजे किंवा नाही, आणि लॉयर लोकांची कन्सल्ट करून ते तुम्ही त्या लेवलला ठरवू शकता. कारण डॉक्टरां म्हणजे माझ्याशी संबंधित हा प्रश्न नाही, कारण की हा लिगल बाबीमध्ये जास्त आहे. कपडे नैसर्गिकरित्या वाळवले तर जागेवरच. आता हा प्रश्न तुम्हाला येणारच आहे. जर कपडे ओले आहेत, समजा बरेचदा ओले नसणारच आहे पीडिताचे कपडे, म्हणजे ओले असेल तर जागेवर जप्त कसे काय करू शकतो. संभाजी यादव सरांचा प्रश्न आहे. हा प्रश्न खरंच जेन्युइन आहे. यासाठी तुम्हाला प्रोटोकॉल तयार करून घ्यावा लागेल आणि तो प्रोटोकॉल आपल्या तुमचे जे ऑफिस आहेत डीजी लेवलचे त्यांच्याकडनं अप्रूव्ह करून घ्या. आणि त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही कपडे जप्त केलेले आहे आणि त्यानुसारच तुमचा जो सील करण्याची जी प्रक्रिया असते, मला ते माहिती नाही तुमचं पूर्ण प्रक्रिया कशी चालतं, त्यानुसार तुम्ही ते करून घ्या. द्वारकादास भांगे सरांचा एक प्रश्न आहे की इज देयर एनी एक्झामिनेशन टू डिफरन्शिएट दॅट वेदर इंटरकोर्स विथ विक्टिम इज कन्सेन्शियल ऑर फोर्सफुली. हे खूप डिफिकल्ट जातं, परंतु खूप साऱ्या जखमा जर असेल, खूप साऱ्या जखमा, तर डॉक्टर म्हणू शकतात की फोर्सफुली इंटरकोर्स झालेला आहे. परंतु काही ठिकाणी आपण जे बघतो, बरेचदा कन्सेन्शियल सेक्स मध्ये पण बरेचदा जखमा मिळू शकतात, पण त्या कमी राहतील. कमी राहतील. जास्त जखमा असेल, बाकी अशी कुठलीच पुरावा नाही जो 100% सांगेल की बा तिला हे केला होता, एक्सेप्ट जखमा सध्या आहेत. पूनम गोरे मॅडमनी म्हटलेलं आहे, इन्सिडेंट झाल्यापासून 96 तासाच्या आत जमा करावे का सॅम्पल. हो, बेसिकली कलेक्ट लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि सबमिट पण लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल. त्याला तुम्ही टाइम लिमिट जितक्या लवकर होईल. 96 काय मी तुम्हाला 24 आवर्स मध्ये होत असेल तर इट्स ओके. आता चंद्रकांत माने सरांचा प्रश्न आहे, सर एखाद्या बाईचे 10 वर्षापासून प्रेम संबंध होते, आता तिने बलात्काराची तक्रार केली आहे तर बलात्कार होईल का. हा सुप्रीम कोर्टाने पण बरेचदा प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे किंवा मला वाटतं हायकोर्ट आहे की सुप्रीम कोर्ट मला आठवत नाही, पण हायकोर्टचं मी नक्की वाचलेलं आहे. त्यामध्ये दिलेलं आहे की सेक्स ऑन प्रॉमिस ऑफ मॅरेज कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ रेप. त्यामुळे म्हणजे प्रॉमिस ऑफ मॅरेजच्या याच्यावर जर कोणी बलात्कार म्हणजे लैंगिक संबंध ठेवत असेल त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. हे तुम्हाला आता तुम्ही तुमच्या लेवलला विचारून, तुमच्या अधिकारी वर्गांना विचारून फाईल करायचं की नाही हे तुम्ही.
मडावी सर, मी प्रश्न सांगितले कुठले विचारायचे, ठीक आहे. अजय शिंदे सर, मी माहिती देईल, माझ्या पुस्तकाची सर्वात शेवटी माहिती देईल, ठीक आहे. अस्मिता मॅडम, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. हा, भास्कर पवार सर आणि मीरा राजेश हे जे आहे महामुने, यांचं मी प्रश्नाचं उत्तर देतो, थोड्या वेळात देतोच आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. यांचा प्रश्न आहे, मीरा राजेश यांचा प्रश्न आहे की संभोग करण्यास सक्षम आहे किंवा नाही, हा प्रश्न विचारावा की नाही. या प्रश्नावर येऊया आपण. मस्त प्रश्न आहे, खरंच मस्त प्रश्न आहे. आणि आता अमरदीप सालुंके सर, हे पंच वगैरे बद्दल तुम्ही तुमच्या लॉयर किंवा यांच्याशी माहिती घेऊ शकता, कारण तो माझ्याशी संबंधित प्रश्न नाही. नालंदा लांडगे मॅडम, जर मुलगी 18 वर्षाच्या खाली आहे, 18 वर्षाच्या खाली आहे, हा प्रश्न समजून घ्या. मॅडमने प्रश्न विचारलाय, सेक्शुअल रिलेशन विथ कन्सेंट इज इट रेप. एक लक्षात घ्या, 18 वर्षाच्या खाली जी कुठली मुलगी आहे, तिची लैंगिकता आणि तिच्या जे बॉडी आहे, तिची बॉडीची जी लैंगिकता आहे, तिच्या मनाची जी लैंगिकता, ही सरकारची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला अयोग्य वाटेल, पण तो कायदा आहे. हे परत वाक्य रिपीट करतो मी, 18 वर्षाच्या खालील मुलीची लैंगिकता ही सरकारची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तिला, तिची जरी इच्छा असेल तरी तिला कोणासोबतही लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाही. हायबिटेबल इश्यू आहे, पण सध्या आपल्याकडे जो कायदा आहे त्यानुसार आपण मी तुम्हाला सांगतोय. मी नेहमी सांगितलं प्रवास की आपल्याला ड्राय करायचे आहे, ठीक आहे. आणि मी याच्याबद्दलही बोललो आहे. दीपक साबळे सरांनी प्रश्न विचारलाय, बलात्कार 2 वर्षाखाली असल्यास सीए तपासणीत काय निष्पन्न होते, ठीक आहे. आता खरं सांगायचं म्हणजे, जर तुम्ही ती घटना त्यावेळेस केली आहे, तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे पुरावे गोळा करायचेच नाही ना. मग सीए करता मटेरियल जायलाच नको. आयडियली 96 अवर्सच्या वेळेनंतर आपल्याला पुरावे गोळा करायचे नाही आहेत. जर तुम्हाला असं वाटलं की कुठे काही सिमेंटचं स्ट्रेस तुम्हाला भेटत असेल, एखादा जुना काही, तर तुम्ही डीएनए करता मटेरियल गोळा करू शकता. परंतु पीडिता किंवा आरोपीच्या अंगावरून आपल्याला कुठलेही पुरावे गोळा करायचे नाही, लक्षात घ्या, 2 वर्षानंतर, ठीक आहे. त्यामुळे सीएला पाठवण्यात काही अर्थ नाही. अविनाश सूर्यवंशी सरांनी प्रश्न विचारला, शुड द सीएमओ कंडक्टिंग. डॉक्टरांचं काम स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचं नाही आहे. डॉक्टरांचं काम आहे फक्त त्यांच्या घटनेशी तितकी थोडक्यामध्ये हिस्ट्री, आणि त्या प्रकारे ज्या जो फॉर्म आहे, सरकारी फॉर्म आहे, त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे तितकीच त्यांना विचारायची संमती आहे. त्या मला वाटतं त्या फॉर्मच्या बाहेर डॉक्टरांनी विचारू नये. स्मिता सुतार मॅडमचा प्रश्न आहे, इज प्रायव्हेट डॉक्टर्स रिपोर्ट ऑन चेकअप. येस, बिलकुल ऍडमिसिबल आहे, कारण की तो एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने दिलेला असतो. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने दिलेला रिपोर्ट हा लिगली ग्राह्यच असतो, कारण की, आणि तो रिपोर्ट जर चुकीचा ठरला तर डॉक्टरांना 7 वर्षाची शिक्षा पण आहे, ठीक आहे. सचिन गवई सर आम्ही सांगितलेलंच आहे. चला, प्रश्न पण झालेले आहेत आणि बरेचसे प्रश्न हळूहळू घेईल. आता परत आपल्याला याच्याकडे चालू आहे. वय केव्हा काढावे या प्रश्नावरती बोलूया. सध्या हा महत्वाचा प्रश्न आहे, कृपया लक्ष द्या. कलम 94 जी आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, बालकांचे कायद्याशी संघर्ष करीत असलेले बालक वय कसे निश्चित करावे यासाठीची पद्धत स्पष्ट करते, लक्षात घ्या. कलम 94(2) पहिला आहे शाळेचे जन्मतारीख प्रमाणपत्र. हे लक्षात घेत हा सिक्वेन्स तुम्ही पाठ करून घ्याल, म्हणजे तुमच्या रेकॉर्डला ठेवा. शाळेचे जन्मतारीख प्रमाणपत्र, 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र, आणि हे उपलब्ध नसल्यास, लक्षात घ्या वाक्य आहे, हे उपलब्ध नसल्यास महानगरपालिका, पंचायत यांचा जन्मतारखेचा दाखला. हे सेकंड. आता थर्ड पॉइंट वरती जातोय मी. कलम 94 नुसार वरील 1 व 2 हे जर उपलब्ध नसेल तेव्हाच वैद्यकीय तपासणीद्वारे वय काढावे, हे लक्षात घ्या. म्हणजे रुटीनली आपल्याला वय काढायचं नाहीये, आधी आपल्याला हे डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत. जर हे डॉक्युमेंट्स अवेलेबल आपल्याला मिळाले नाहीत तेव्हाच आपल्याला वय काढायचं आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही वैद्यकीय तपासणीसाठी वय काढण्यासाठी एखादा पीडिता किंवा आरोपीला पाठवाल तेव्हा त्यात प्रश्न लिहायला पाहिजे
की कुठलेही पुरावे न मिळाल्यामुळे आम्हाला हिचे वैद्यकीय वय तपासणीद्वारे वय काढून घ्यायचे आहे, हे लक्षात घ्या. यावरून हे लक्षात येते की वैद्यकीय तपासणीद्वारे वय निश्चित करणे हा सर्वात शेवटचा पर्याय आहे व जेव्हा कलम 94(2) मधील 1 व 2 मध्ये नमूद केलेले पुरावे उपलब्ध नसतील तेव्हाच वैद्यकीय तपासणीद्वारे वय काढायला हवे. आता एक महत्वाचा प्रश्न येतो, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक याशी संबंधित तरतुदी बलात्कार पीडिताला लागू होतात का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आता, कारण की हे सांगितलं आपण ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट बद्दल, तर ही तरतूद बलात्कार पीडिताला लागू होते का, आपण त्यावर चर्चा करूया. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि हा निर्णय खूप उपयुक्त आहे आणि सर्वांनी ह्या निर्णयाची कॉपी आपल्या जवळ ठेवावी. आणि ज्या ज्या वेळेस कोर्टामध्ये कधी प्रॉब्लेम आला की तुम्ही वैद्यकीय तपासणी का केली नाही, त्यावेळेस तुम्ही या न्यायालयाचा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा रेफरन्स त्यामध्ये देऊ शकता, किंवा मला वाटतं चार्जशीट फाईल करताना पण त्यामध्ये आपण टाकायला हवं, तुमची जी डायरी असते त्यामध्ये. सुप्रीम कोर्टाने म्हटलं, बाल न्याय अधिनियम यातील वय निश्चित करण्याची पद्धत हीच गुन्ह्यातील पीडित बालकाचे वय ठरविण्यासाठी आधार असायला हवी. आता आपण इथे बोलतोय गुन्ह्यातील पीडित बालकाचे, आपण फक्त प्रत्येक गुन्हा आलेला आहे, आता रेपकडे आपण आलो नाही. व या कायद्यातील वय निश्चित करण्याच्या तरतुदी या बलात्कार पीडिताचे वय निश्चित करण्यासाठी वापरणे संयुक्तिक राहील, असं पण सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. लक्षात, म्हणजे आपण ही जी तरतूद मी तुम्हाला सांगितली 94 सेक्शनची ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, ही तरतूद आपण बलात्कार पीडिताला लावू शकतो ऍज पर दिस सुप्रीम कोर्ट जजमेंट. म्हणून जर पीडिताचे किंवा आरोपीचे वय ठरवायचे असेल तेव्हा आधी कलम 94 नुसार चौकशी अधिकाऱ्याने प्रथम कलम 94 मधील पुरावे उपलब्ध आहेत किंवा नाही याची चौकशी करावी, आणि जर उपलब्ध नसतील तेव्हाच वैद्यकीय तपासणीद्वारे वय काढण्यासाठी पावले उचलावेत, अन्यथा उचलू नये. आता जर वय काढायचं तुम्ही ठरवलं, कुठलाच पुरावा उपलब्ध नाहीये वयासाठी आणि आपल्याला वैद्यकीय तपासणीद्वारे वय काढायचं आहे, तेव्हा मग हा प्रश्न विचारावा. ठीक आहे, पीडित व्यक्तीचे शारीरिक लैंगिक दातांच्या व एक्सरे तपासणीवरून वय काय आहे, जर वयाबाबत कागदोपत्री पुरावा नसेल तरच वय न्यायवैद्यक तपासणीद्वारे काढणे आवश्यक असेल तर हा प्रश्न विचारावा. ठीक आहे, डॉक्टर कुठले पुरावे गोळा करतात त्याची फक्त लिस्ट तुम्हाला देतो. हे भरपूर पुरावे डॉक्टर लोक गोळा करतात. आता ही पुरावे प्रत्येक पुरावा करतील की नाही करतील हा त्यांचा प्रश्न असतो. प्रत्येक पुरावा गोळा करण्याची गरज नाही. इथे 22 पुराव्यांची लिस्ट आहे, त्यापैकी त्यांना जे पुरावे वाटतील ते गोळा करतील. आता आपण मला बराच प्रश्न विचारलाय, आरोपीचे वीर्य गोळा करावे किंवा नाही. तर माझा सांगण्याचा प्रश्न आहे की आरोपीचे वीर्य गोळा करून द्यावे हा प्रश्न आपल्या जे काही वर्षापूर्वी हा रेग्युलरली याच्यामध्ये होता, आरोपीची तपासणी करताना वीर्य गोळा करायचे. आता मी जेव्हा अभ्यास केला याच्यावरती मला वाटलं की आपण वीर्य का गोळा करतोय, तर मी मग त्याच्यानंतर या वीर्याचं पोलिसांनी काय केलं याचा अभ्यास केला, तर आम्हाला जाणवलं की या वीर्याचं रासायनिक परीक्षणाद्वारे आपण फक्त रक्तगट काढलेला आहे, रक्तगट. आता जर आपल्याला रक्तगटच काढायचा आहे तर आपण रक्तगट रक्ताने सुद्धा काढू शकतो, त्यात वीर्य गोळा करायची गरज नाही. आणि हे तुम्हाला माहित आहे की एखाद्या पुरुषाचं वीर्य तेही हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळा करणे किती कठीण पद्धत आहे. आणि मला बरेचदा माहित आहे की आपल्याला किती त्याला त्रास घ्यावा लागतो, पोर्नोग्राफिक मटेरियल दाखवावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर सोपं नाही आहे ते वीर्य गोळा करणे. म्हणून कृपया वीर्य जर तुम्हाला रक्तगटच काढायचा आहे तर वीर्य गोळा करू नये. आता आपण असे एक समज होता की समजा पीडिताच्या कपड्यावरती वीर्याचे डाग आहेत, पीडिताच्या कपड्यावरती किंवा घटनास्थळावरती वीर्याचे डाग आहेत. आता आपल्याला ते मॅच करायचे आहे आरोपी सोबत, तर आपण काय करू, आरोपीचं रक्त घेऊ, त्या आरोपीच्या रक्तावरून आपण डीएनए काढू आणि जे पीडिताच्या कपड्यावर जे वीर्याचे डाग आहे त्या वीर्याचं पण आपण डीएनए करू. म्हणजे आपली प्रयोगशाळा जी असतं रासायनिक प्रयोग, ते डीएनए काढतं आणि डीएनए करून ते मॅच केलं जातं. आपण वीर्य असं एकमेकाला बाजूला ठेवून मॅच नाही करत, आपण डीएनए करूनच किंवा ब्लड ग्रुप करूनच मॅच करतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे वीर्य गोळा करू नका, करू नये, कृपया करू नये. यासाठी आम्हाला जवळपास 1-1.5 वर्ष लागले करायसाठी आणि आम्ही शेवटी आम्हाला सर्वांना याच्यामध्ये फायदा झाला. आरोपीकडून कुठले पुरावे गोळा केले जातात याची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे, इथे दिसतच आहे. हे डॉक्टर करतील, डॉक्टरांना जे पुरावे वाटले ते गोळा करतील. कुठले पुरावे गोळा करायचे, डॉक्टरांना पोलिसांना सांगावे का, डॉक्टरांना पोलिसांनी सांगावे का, कुठले पुरावे गोळा करावे व केव्हा करावे व केव्हा करू नये डॉक्टरांनी सरकारी नियमावली ठरवायचे. त्यामुळे आपण सांगू नये असं मला वाटतं. पोलिसांनी काय करावे, वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर, आता इथे आपण एक महत्वाच्या पायरीवरती येतोय. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर आपण काय करावं, डॉक्टरांकडून मिळालेला अहवाल तपासून
त्यात खालील बाबीचा उल्लेख आहे किंवा नाही हे बघावे. कुठल्या कुठल्या बाबी आहेत? डॉक्टरांनी मत दिले आहे की पेंडिंग ठेवलेले आहेत. पेंडिंग असल्यास अंतिम मत मागून घ्यावे. जर त्यांनी कुठे पेंडिंग ठेवलेलं आहे तर अंतिम मत मागावं. अंतिम मत जर त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे रासायनिक परीक्षणासाठी, तर त्या जेव्हा ते रासायनिक पुरावे येतील तेव्हा अंतिम मत मागावे. जखमा असल्यास जखमांचे वय दिले आहे का हे खूप महत्वाचं असतं. डॉक्टरांचे मत किंवा वैद्यकीय अहवाल आपल्या तपासाशी जुळतं का हे आवर्जून बघा. इथे खूप चुका होतात. म्हणजे डॉक्टरांचं मत काहीतरी वेगळं चालतं आणि तुमचा तपास काहीतरी वेगळा चालतो आणि तुम्ही चार्जशीट काहीतरी वेगळी फाईल करता. जर तुम्हाला वाटलं की कुठे मत जुळत नाहीये तर शंका असल्यास आवश्यक क्वेरी करून घ्यावी. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो कसा होतो. डॉक्टरांचे मत किंवा वैद्यकीय अहवाल पोलीस तपासाशी जुळत नसताना दाखल केलेल्या केसमध्ये झालेले प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपण डॉक्टरांचे मताचा का अभ्यास करावा. काय होतं, बरेचदा काय होतं की ती फाईल जी येते डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल तो आपण न वाचता चार्जशीटला लावून टाकतो. कृपया त्याचं अवलोकन करा. अवलोकन करूनच तो आपल्या तपासाशी जुळतो का हे बघा. नंतरच त्याला फाईलला आपण लावायला हवं. ब्लाइंडली फाईलला लावू नका. या केसमध्ये आहे पनिश कॉप्स हू फाईल फॉल्स चार्जेस. सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले होते या केसमध्ये. यात काय झालं होतं, डॉक्टरांचं मत तुमच्या तपासाशी जुळलं नव्हतं. जुळत नसताना तरी तुम्ही पोलिसांनी केस फाईल केली होती म्हणून सुप्रीम कोर्टाला हे जजमेंट द्यावं लागलं, ऑर्डर द्यावा लागला होता. या केसमध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. एक वुमन होती एबीसी, तिने असं हे लावलं की चिटिंग अंडर सेक्शन 416, 566 त्याचं असं म्हणणं होतं की बा प्रॉमिस ऑफ मॅरेजच्या अगेन्स्ट याने माझ्याशी संभोग केले आणि मी प्रेग्नंट राहिली. बघा, प्रेग्नन्सी खूप महत्वाची आहे. तिने म्हटलं मी प्रेग्नंट राहिली. आता आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ क्राईम बाय वुमन पोलीस ऑफिशियल, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा रजिस्टर केला होता, 6 दिवसानंतर तिचं मेडिकल एक्झामिनेशन करण्यात आलं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ऑन मेडिकल एक्झामिनेशन डॉक्टर्स ओपिनियन वॉज, डॉक्टरांनी ओपिनियन काय दिलं, शी वॉज नॉट प्रेग्नंट. आता जेव्हा डॉक्टरांनी ओपिनियन दिलं की ती प्रेग्नंट नाही, तरी पोलिसांनी काय केलं, चार्जशीट मध्ये ती बिकम प्रेग्नंट असं लावून दिलं आणि या बेसिसवर त्यांनी फाईल शीट हे केली. तर असं करू नका. डॉक्टरांचं मत काय आलेलं आहे हे पण नमूद करा आणि त्या हिशोबाने आपलं प्रॉपरली चार्जशीट फाईल करा. सुप्रीम कोर्टाने वाक्य म्हटलं होतं या केसमध्ये, देअर इज नो रूल ऑफ लॉ दॅट कॉमन सेन्स शुड बी पुट इन कोल्ड स्टोरेज. म्हणजे आपण कॉमन सेन्सला अप्लाय नाही केलं पाहिजे असं नाही. आता हा एक टप्पा आहे, खूप मोठा टप्पा आहे, याला खूप वेळ लागतो, म्हणून आपण या टप्प्यावरती थांबूया. पोलिसांनी काय करावे पुरावे रासायनिक परीक्षणाला पाठवताना. मी पुढचे जे भाग आहे हा जेव्हा आपण नेक्स्ट मला जेव्हा तुम्हाला चान्स भेटेल तर पुढचा भाग आपण जेव्हा जेव्हा परीक्षण होईल त्यानंतर आपण काय करावं हे नंतर पुढच्या भागामध्ये घेऊया, कारण की याला अजून 1 तास लागू शकतो आपल्याला. तर आम्ही जे कामं केली त्यावर सांगून देतोय. आम्ही डॉक्टरांचे हस्ताक्षर नाईक प्रणाली तुम्हाला माहितीच आहे, बरेचदा तुम्हाला सुद्धा वाचता येत नाही. डॉक्टरांचीच काय, बरेचदा लॉयर लोकांची पण, तुमची पण हस्ताक्षर आम्हाला वाचता येत नाही, न्यायालयाची पण हस्ताक्षर वाचता येत नाही. बरेचदा प्रॉब्लेम, सर्वांचाच प्रॉब्लेम आहे, डॉक्टरांचा नाही. पण डॉक्टर असल्यामुळे मी फक्त डॉक्टरांबद्दल बोललो. आणि आम्ही एक हायकोर्टात केस फाईल केली होती आणि त्यानुसार आम्ही हे जजमेंट हायकोर्टाकडनं करून घेतलं आणि हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की डॉक्टरांनी फक्त टाईप पोस्टमॉर्टम रिपोर्ट इश्यू करावे. जर तुम्हाला कुठे हा टाईप पोस्टमॉर्टम रिपोर्ट इश्यू होत नसेल तर मी हायकोर्टाची जजमेंटची कॉपी आणि सरकारी GRची कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करील. ती आपण तिथे डाउनलोड करा आणि डॉक्टरांना पण ती दाखवा आणि त्यांना सांगा की या नियमानुसार आपल्याला टाईप करूनच कम्प्युटर पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यायचा आहे. अकारण होणारे शवविच्छेदन कायदा व पोलीस प्रणाली. एक तुम्हाला सांगतो, आपण काय करतोय की जे रुग्ण जे याच्यावरती मी एक टॉपिक नंतर घेईलच मला जर चान्स मिळाला तर. हा टॉपिक मोठा आहे, जवळपास अर्धा घंटा लागतो, पण जस्ट सांगून देतो मी तुम्हाला की जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, 8-8 दिवस भरती आहेत, मेडिकली रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटच्या केसेस आहेत, ऍक्सिडेंट झालेला आहे, मृत्यूचं कारण पण माहिती आहे, हेड इंजुरीनी झालेलं आहे, डॉक्टरांनी मृत्यूचं कारण पण दिलेलं आहे, तरी आपण पोस्टमॉर्टम का करतो. तर ही गोष्ट मी चॅलेंज केली होती आणि वर्धेमध्ये आमच्याकडे त्यावेळेस SP सर अंकित गोयल सर होते आणि त्यांनी माझ्या या अहवालाची दखल घेतली आणि एक कमिटी बनवली होती आणि कमिटी बनवून आम्ही नवीन इन्क्वेस्ट फॉर्मॅट तयार केलेले आहेत. हे इन्क्वेस्ट फॉर्मॅट पण मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तर त्यामध्ये जर रुग्णालयात भरती असेल आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असेल तर पोलिसांना
डॉक्टरांकडून मृत्यूचे कारण सरकारी नियमानुसार कलेक्ट करणे बंधनकारक केलं. ते कारण गोळा करायचं, तुम्ही इन्क्वेस्ट करताना ते कारण त्यात नमूद करायचं आणि त्या कारणाबद्दल कुणाला संशय नसेल तर मग आपल्याला जे भारतीय फौजदारी संहिता 174 आहे त्यामध्ये तुम्हाला एक पॉवर आहे. जर पोलिसांना वाटत असेल की मृत्यूच्या कारणाबाबत कुठलाही संशय नाही, आता उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जर मृत्यूचं कारण दिलं आहे तर बेसिकली ते लिगल कारण असतं, कारण डॉक्टरांना अधिकार असतो तो. तुम्हाला तर त्यामध्ये डाऊट नसेल तर तुम्हाला बिलकुल अधिकार आहे डेड बॉडी पोस्टमॉर्टमला न पाठवायचा, पण इन्क्वेस्ट तुम्हाला करावीच लागतं, त्या कायद्याचे बंधनकारक आहे. ठीक आहे. तर आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये अंकित गोयल सर होते आणि त्यावेळेस आम्ही जवळपास 52% पोस्टमॉर्टम कमी केलेले आमच्या सेवाग्राम पोलीस स्टेशननी. 52% आमचं सेवाग्राम पोलीस स्टेशन हे पूर्ण बघतं. आम्ही एक अहवाल सादर केला होता जो पोस्टमॉर्टमचा कायदा आहे तो बदलला गेला पाहिजे म्हणून, त्यामध्ये पण आपल्याला हे भेटतंय. आणि थोड्याच वेळात मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देतोय. ज्यांनी प्रश्न विचारली आहे ती कृपया 2 मिनिटं थांबा फक्त. मी आता सेक्शुअलिटी एज्युकेशनवरती काम करतोय. तुम्हाला जे पॅरेंट्स असतील, आता ज्यांच्याकडे लहान मुलं असतील, त्यांनी कृपया माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करावं आणि पॅरेंट्स लोकांनी आपल्या मुलांशी कसं बोललं पाहिजे सेक्स एज्युकेशन बद्दल आणि सेक्स एज्युकेशन केव्हा सुरू केलं पाहिजे याबद्दल पण माझे व्हिडिओ आहेत. कृपया ते व्हिडिओ बघा. आणि तुम्ही युट्यूब चॅनलवरती गेलात, माझं नाव जरी टाईप केलं तरी तुम्हाला माझं युट्यूब चॅनल येतं आणि ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतील. आणि आता जास्त बोलणार नाही याबद्दल, बराच वेळ झालेला आहे. मी बरेचसे पत्र पाठवले होते गव्हर्नमेंटला आणि शेवटी गव्हर्नमेंटने त्या पत्रावर विचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच लवकर आपल्याकडे ह्या सर्व गोष्टीचा अंतर्भाव होईल हळूहळू, असं मला आशा आहे. आपल्या सूचना खूप आवश्यक आहे. आपल्याला कोणाला माझं पुस्तक हवं असेल तर ते याच्या नंबरवरती उपलब्ध आहे. तसे अमेझॉनवरती पण आहे. माझं नाव जरी टाकलं अमेझॉनवरती तुम्हाला माझं पुस्तक येतं. आणि नाही तर तुम्हाला टाकायचं असेल तर मेडिको लिगल अस्पेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम असं नाव तुम्ही टाईप करू शकता. मेडिको लिगल अस्पेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ टाइम अमेझॉनवरती क्राईम, किंवा न्यायवैद्यक शास्त्राच्या दृष्टिकोनातून गुन्ह्यांचा तपास असं करू शकता. तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर नक्की विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतो मी तुम्हाला. चालेल. ठीक आहे. मी आता प्रश्नांची उत्तरं देतोय. स्टार्टिंग पासून करूया. प्रश्नांची उत्तर द्यायची आहे मला. कॅन वी डू एक शैलेंद्र पाटील सरांचा चांगला प्रश्न आलेला आहे. कॅन वी डू amniocentesis फॉर DNA सॅम्पल ऑफ फिटस विदाउट कन्सेंट ऑफ अ मदर इन रेप केस? बिलकुल. लक्षात ठेवा, मदरच्या कन्सेंट शिवाय काहीही करायचं नाही. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जो काही अधिकार आहे तो फक्त आरोपीला जबरदस्ती करून आहे, तिला हे करून आहे आरोपीसाठी. पीडिताला जबरदस्ती किंवा तिच्या संमतीशिवाय आपल्याला काहीही करायचे नाही, हे लक्षात घ्या. वारंवार सांगतोय, पीडिताला जबरदस्ती करण्याचा, तिची संमती न घेता कुठली गोष्ट करण्याचा कुणालाही अधिकार नाही. न्यायालयाला सुद्धा अधिकार नाही. सध्या कायद्यामध्ये तो अधिकार दिलेला नाही. तो अधिकार फक्त तुम्हाला दिलेला आहे. आणि amniocentesis तुम्हाला करायचं असेल आणि पीडिताची संमती असेल तरच केलं जातं. परंतु amniocentesis ही धोकादायक प्रक्रिया आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या संमतीशिवाय करू नये. डॉक्टरांनी परमिशन दिली तरच करायला पाहिजे. किंवा इट इज बेटर टू वेट टिल अबॉर्शन ऑर डिलिव्हरी. ते करण्याची गरज नाही, कारण की amniocentesis धोकादायक प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया नाही. ठीक आहे. आणि आता ऑलरेडी दिलेला आहे amniocentesis. आणि रुपाली मॅडम, मी टेलिग्रामची लिंक मला वाटतं याच्यात नाव जरी टाईप केलं तरी येऊन जाईल तुम्हाला त्या याच्यावरती. मी ते लिंक डॉक्टर खांडेकर पोलीस क्राईम असं जरी तुम्ही टाईप केलं तुम्हाला येऊन जाईल. सर्वांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर मागितलेला आहे. मी कॉन्टॅक्ट नंबर आहेच मी दिलेला, तुम्ही लिहू शकता इथे. ठीक आहे. त्यानंतर मीरा राजेश, अरे हो, महत्वाचा प्रश्न आपल्याला राहिला. आरोपी हा संभोग करण्यास पात्र आहे किंवा नाही. बघा, मला सांगा, एखादा व्यक्ती मेंटली इल आहे किंवा नाही, म्हणजे तो मानसिक रुग्ण आहे किंवा नाही, आणि तो मानसिक रुग्ण आहे किंवा नाही, आणि त्यामुळे तो त्या गुन्ह्यासाठी लायबल आहे किंवा नाही, आपण हे केव्हा बघतो? जेव्हा तो किंवा त्याचा लॉयर अलिगेशन लावतो किंवा माझा रुग्ण हा मानसिक रुग्ण आहे, त्यामुळे त्याला शिक्षा दिली जाऊ नये किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ नये. त्याच प्रकारे न्यायालयाच्या नजरेमध्ये किंवा कायद्याच्या नजरेमध्ये प्रत्येक पुरुष हा सक्षम म्हणूनच समजला जातो. म्हणून जर एखाद्या वेळेस त्यांनी अलिगेशन लावलं की मी असक्षम आहे, त्याच वेळेस ही तपासणी करण्यात यावी. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही जी आता तपासणी करून घेताय डॉक्टरांकडनं, जी एका पानावरती असतं, त्यामध्ये कुठलंही टेस्ट केली जात नाही.
त्याला डोपलर टेस्ट केली जात नाही, त्याला कुठलं इंजेक्शन दिलं जात नाही, कुठलीच टेस्ट केली जात नाही. ठीक आहे, त्याला ट्युमिसन्स टेस्ट असतं, बऱ्याच टेस्ट आहेत त्या केल्याशिवाय, आणि हे एका साध्या वैद्यकीय डॉक्टरांचं काम नाही, एमबीबीएस डॉक्टरांचं काम नाहीये तो पोटंट आहे की इम्पॉर्टंट आहे सांगणं. त्यासाठी तुम्हाला 2-3 लोकांची कमिटी लागतं, त्यामध्ये एक एंडोक्रायनॉलॉजिस्ट पण लागतात. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी असतात. तर ह्या सर्व, त्यामुळे इतके डॉक्टर लोक एका ठिकाणी कलेक्ट करणं हे तुम्हाला सोपं नसतं. त्यामुळे रुटीन टेस्ट करायला नको, कारण की जे फॉर्मॅट सुद्धा वापरले जातात ते फॉर्मॅट पण वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहेत. आणि नुसतं एक्सटर्नली किंवा बाहेरून वैद्यकीय तपासणी करून हे कधी कोणी सांगू शकत नाही की तो व्यक्ती सक्षम आहे किंवा नाही. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे हा प्रश्न मला वाटतं की विचारला जाऊ नये जोपर्यंत आरोपी असा स्टँड घेत नाही की मी नपुंसक आहे. ओके, एक स्पेशल चाइल्ड बद्दल गाईडलाईन्स खूप साऱ्या आहेत आणि डॉक्टरांकरता पण खूप साऱ्या चाइल्ड गाईडलाईन्स आहेत. स्पेशल चाइल्ड असेल तर आपल्याला त्या प्रकारचा काउन्सिलर लागतो आणि तो काउन्सिलर बबन जगताप सरांचा प्रश्न आहे स्पेशल चाइल्ड बद्दल, तर त्यावेळेस काउन्सिलरची आवश्यकता खूप जास्त पडते. शरद क्षत्रिय सरांचा प्रश्न आहे, सर ऍट द सीन ऑफ क्राईम सिमेन स्पॉट्स आर ड्राईड बट वाईल फोटोग्राफ, बरेचदा असं होतं की फोटोग्राफीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, जरी नाही दिसलं तर आपल्या पंचनाम्यामध्ये जरी आलं आणि तुम्ही ते सॅम्पल जरी गोळा केलं असेल तरी तो पुरावा म्हणून मान्य होतं. अजय तिवारी सर, कन्सेन्च्युअल सेक्स इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ रेप, म्हणजे हे 18 वर्षाच्या वर, 18च्या खाली नाही. 18च्या खाली नाही. 18च्या खाली सध्या पोक्सो ऍक्ट लागूच आहे आणि त्याच्यामध्ये जो दिलेला आहे 18च्या खाली हा रेपच म्हणून जातो. हा, एक डिस्ट्रिक्ट जज आहेत दिल्लीचे, त्यांनी म्हटलं आहे की ह्या केसेस खरंच प्रॉब्लेमॅटिक आहेत. जर ती 18 वर्षाच्या खाली असेल आणि तिने संमती दिली असेल आणि दोघे सारख्या वयाचे असतील किंवा 1-2 वर्षाचा फरक असेल तर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे. परंतु सध्या कायदा अजून बदलायचा आहे आणि कुठल्याही कोर्टाने तो हे केलेलं नाहीये, त्याला काय म्हणतो आपण, हे केलेलं नाहीये. हा, परंतु 18 वर्षाच्या वर असेल तर कन्सेन्च्युअल सेक्स इज ऑब्व्हियसली नॉट रेप. श्रीकांत ठाकूर सर, बलात्काराचा गुन्हा खोटा आहे अगर कसे बाबत वैद्यकीय अभिप्रायाद्वारे सिद्ध कसे करावे, हे खूप कठीण असतं. तुम्हाला पुरावे, बऱ्याचशा गोष्टी, तुमचे जे मोबाईलचे तुमचे डिटेल्स, ह्या सर्व गोष्टी घ्याव्या लागतं. वैद्यकीय पुरावा तुम्हाला बरेचदा जास्त मदत करत नाही. जर काही उपलब्ध पुरावा असेल तरच तुम्हाला त्या केसमध्ये वैद्यकीय पुराव्याची मदत होतं. जर पुरावा उपलब्ध नसेल तर वैद्यकीय पुरावा सहसा फायद्याचा नसतो. प्रत्येक बलात्कार प्रकरणात डीएनए टेस्ट करावी का, दीपक साबळे सरांचा प्रश्न आहे. बघा, ज्या वेळेस तुम्हाला घटनास्थळावर वीर्य किंवा पीडिताच्या अंगावर वीर्य, तिच्या कपड्यावर वीर्य किंवा केस असं काही सापडलं असेल तर डीएनए टेस्ट करणं बंधनकारकच आहे आणि ती केलीच पाहिजे. आपल्या 164A CRPC नुसार पण डीएनए टेस्ट करायला पाहिजे. पण केव्हा पुरावा उपलब्ध असेल तर, नाही तर आपण या पीडिताचा डीएनए करू आणि ते डीएनए समजा आपण पीडिताचं किंवा आरोपीचं डीएनए केलं, पण ते मॅच करायला जर आपल्याकडे कुठलं हेच नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, कुठला पुरावाच उपलब्ध नाही, तर आपण मॅच काय करणार. म्हणून घटनास्थळावर कुठे पुरावा मिळतो का, ज्या पुराव्याला आपल्याला आरोपीच्या डीएनएशी किंवा पीडिताच्या डीएनएशी मॅच करावा लागेल त्याच वेळेस आपण हे गोळा केले पाहिजे. हा, विनोद वगमारे सरांचा आहे, सर वैद्यकीय नमुने यावर पीडित किंवा आरोपीचे नाव नमूद नसल्यास नमुने परत करतात. हा प्रश्न ऍक्च्युली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचा आहे, ते तुम्हाला तुमचे मोठे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी बोलूनच आणि उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा अभ्यास करूनच घ्यावा लागेल. मायनर अॅक्युज मेडिकल प्रोसिजर काय, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार चालतं ह्या सर्व गोष्टी, आणि त्याच्यामध्ये जो आरोपीची तपासणी राहतं ही ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या सल्ल्यानेच करावी लागते तुम्हाला. अंकुश रणदिवे सरांचा प्रश्न आहे, सर इफ अंडर 18 years ओल्ड गर्ल फाउंड प्रेग्नेंट इन हॉस्पिटल, पॅरेंट नॉट गिव्हिंग, हा तर रुटीन प्रश्न आहे, पॅरेंट नॉट, रुटीन प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, प्रश्न नाही प्रॉब्लेम. पॅरेंट नॉट गिव्हिंग कंप्लेंट इन दिस सिच्युएशन, हु विल बी कंप्लेनेंट, डॉक्टर और पोलीस. एक मिनिट, आपण एक जस्ट अ मिनिट. पोलीस राईट्स. सर हा जो प्रश्न आहे की पॅरेंट नॉट गिव्हिंग कंप्लेंट इन दिस सिच्युएशन हु विल बी कंप्लेनेंट अँड डॉक्टर और पोलीस. सेकंड, इफ डॉक्टर कंप्लेंट नाही होऊ शकणार, लक्षात घ्या
कारण की हे कंप्लेंट तुम्हाला पोलिसांच्या स्वतःहूनच टाकावी लागेल, कारण की याच्यासाठी कुठले नियमावली सध्या तरी नाही आहे. कारण की डॉक्टरांचं कसं, डॉक्टरांना तुम्ही जर कंप्लेंट बनवत बसलात तर डॉक्टरांनी ते उपचार करावे की त्या बरेचदा ते स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करण्यासाठी यावे, हा एक प्रश्न उद्भवेल. म्हणून कृपया यासाठी थोडंसं हे करा आपण, म्हणजे तुम्हालाच ते स्वतःच्या लेवलला करून घ्यायला हवं. 1 मिनिट, 2 मिनिटं बस, 1 मिनिट. चालेल. आता श्यामल सावंत सरांचा प्रश्न आहे, इफ द डॉक्युमेंट शोविंग एज ऑफ विक्टिम ऑर अक्यूज आर नॉट रिलायबल. हो, बिलकुल. तुम्हाला जर वाटत असेल की त्याचं कारण आहे की रिलायबल नाही आहे, तर डेफिनेटली तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घेऊ शकता. पीडिताची अवस्था घाबरलेली आहे, यावर डॉक्टर काही मत देऊ शकतात का? दीपक, त्यांना जर कंडिशन तशी वाटली, काही वाटलं त्याच्यावरून ते मत लिहितात त्याच्यामध्ये थोडंसं, परंतु जर नसेल तर मुश्किल, म्हणजे प्रत्येक वेळेस हे नमूद करणं खूप कठीण जातं. माने सर, इन केस वेन मल्टिपल, जर त्याच्यामध्ये बरेचदा मल्टिपल डॉक्युमेंट असतील, त्यामध्ये एजचा खूप जास्त फरक असेल तर मेडिकल नेसेसरी पडतं, बिलकुल नेसेसरी पडतं. परंतु वैद्यकीय तपासणीद्वारे मत तुम्हाला 1-2 वर्षाच्या गॅपमध्ये पडतं, म्हणजे 16 ते 18 वर्ष, 15 ते 18 वर्ष, 17 वर्ष असं तुम्हाला बनणार नाही की बा ही 15 वर्ष 6 महिने, असं कधीच कळणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. कोमल शिंदे मॅडम, 96 अवर्स नंतर पुरावे मिळून आले नाही किंवा नष्ट झाले तर नमुने घ्यायची गरज नाही. हे नियमावली माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, गव्हर्नमेंटची नियमावली आहे, पूर्ण गव्हर्नमेंटची नियमावली आहे आणि त्या नियमावलीमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. आणि ही नियमावली महाराष्ट्र सरकारने GR काढूनच लागू केलेली आहे. ती नियमावली आणि GR हे सर्व माझ्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. प्रमोद पवार सरांचा आहे, ऑसिपिशन टेस्ट म्हणजे एक्सरे टेस्ट वगैरे 100% ॲक्युरेट नाही, त्यामध्ये रेंज असतं, 100% ॲक्युरेट नाही आहे. कैलास काकड सरांचा आहे की इथे 15-20 वर्षानंतर जर कोणी गुन्हा दाखल करत असेल तर हे शक्य होत नाही, बऱ्याचदा मेडिकल तपासणीमध्ये आपल्याला काहीच भेटणार नाही. ठीक आहे. आणि पूनम पाटील मॅडमचा प्रश्न आहे की रेप केसमध्ये बहुतेक केसमध्ये पीडिता सांगते की 3 वर्षापासून तिचे एका मुलासोबत रिलेशन होते आणि ते लग्न करणार होते, परंतु मुलाने नकार दिला. नंतर पीडित सदर मुलाविरुद्ध याने महिनेपूर्वी वेळोवेळी रेप केला असे तक्रार सांगितलं. अशा वेळी पीडितेच्या आरोपीचे कपडे जप्त करावे का? आता बघा, त्यांनी कपडे वगैरे धुतलेले असेल तर गळा करायची गरज नाही, कारण की इतके महिन्यानंतर कपडे फायदा नाही. त्यामुळे आपण नोंद टाकावी पण की आपण कपडे का गोळा केले नाही, त्याचे कपडे जे होते ते कपडे त्याचे नष्ट झालेले आहेत किंवा धुतलेले आहेत, त्यामुळे गोळा केलेले नाहीत. काही प्रकरणामध्ये असं सांगितलं आलेलं आहे की कपडे धुतले जरी आहेत तरी काही ठिकाणी मिळालेलं आहे, परंतु हे खूप रेअर आहे. तरी तुम्हाला वाटलं की कपडे मध्ये तुम्हाला थोडा जरी संशय असेल की यामध्ये तिचं सिमेंट वगैरे काय मिळू शकतं तर आपण घेऊ शकतो. अदरवाईज कुठले या केसेसमध्ये पुरावे गोळा करण्याची गरज राहणार नाही. रवींद्र मगर सर, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कायदेशीर तरतूद गव्हर्नमेंटची GR आहेत त्याबद्दल दिलेली आहे आणि इव्हन मी कोर्टामध्ये एव्हिडन्स पण दिलेला आहे. मी पुरावे गोळा केले नव्हते. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. कोर्टामध्ये मी गेलो होतो, बलात्काराची केस सुरू होती, आम्ही पुरावे गोळा केले नव्हते कारण की 1-2 महिन्यानंतर बलात्कार पीडिता आली होती. परंतु कसं होतं की न्यायालयाला आणि लॉयर लोकांना, सरकारी पक्षाला हे माहिती होतं की पुरावे गोळा करावेच लागतात. त्यामुळे न्यायालय माझ्यावर थोडं चिडलं होतं आधी किंवा तुम्ही पुरावे गोळा का केले नाही. परंतु मी त्यावेळेस ती नियमावली घेऊन गेलो होतो, मला माहित होतं की हा प्रश्न येईल, म्हणून मी त्यांना म्हटलं की या सरकारी नियमावलीनुसार मी पुरावे गोळा केले नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मग त्यानंतर कोर्टाने त्याची दखल घेतली, त्या पुराव्याची कॉपी पण सोबत लावली, त्या GRची कॉपी पण सोबत लावली आणि त्यानंतर माझा पुरावा, माझा जो एव्हिडन्स आहे, साक्ष आहे, ती प्रॉपरली रेकॉर्ड करण्यात आली. म्हणून कृपया यासाठी घाबरू नका. पुरावे याच्यासाठी जे सरकारी नियमावली, मी कुठलीही माहिती जेव्हा तुम्हाला देतो इथे, मी माझ्या मनातली जास्त माहिती सांगत नाही. जे माहिती पुरावे, सरकारी नियमावली, कारण पुरावे गोळा न करायला सांगणे ही खूप मोठी गोष्ट झाली. ती गोष्ट सांगताना मी माझं याचं भानच ठेवील. ठीक आहे. सुरेखा
दुग्गे मॅडमने एक प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिगल इन्सॅनिटी अँड मेडिकल इन्सॅनिटी. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऍक्च्युली, जरी हा आपला मुद्दा नाही, पण मॅडमने प्रश्न विचारला तर मी बोलतोय. मॅडम, लिगल इन्सॅनिटी मध्ये फरक एकच आहे, म्हणजे माणूस हा मेडिकली इन्सेन राहू शकतो पण मे नॉट बी लिगली इन्सेन. त्याचं कारण आहे, लिगल इन्सॅनिटी मध्ये फक्त एकच प्रश्न असतो, म्हणजे तो मेंटली येईल. ज्यावेळेस त्यांनी ही घटना केली त्यावेळेस त्या घटनेबद्दल आणि त्या घटनेच्या गांभीर्याबद्दल, म्हणजे वेदर ही इज एबल टू अंडरस्टँड द नेचर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दॅट ऍक्ट, इथपर्यंतच आहे. जर एखादा मेंटली इल असेल, दुसरे मेडिकली मेंटली इल खूप जास्त, त्याला गांभीर्य असतं मी काय करतोय, परंतु त्याला तितकं समजत नाही, बाकीच्या गोष्टी समजत नाही. पण त्याला विचारलं तुम्ही कुठे आहात, तर तो सांगेल मी हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही आता काय करतात, तो जेवण करतो, मी जेवण करताय असं सांगेल. तर त्याला तो मेंटली इल असेलही, पण तो लिगली इन्सेन त्याला मानता येणार नाही. हे लक्षात घ्या, हा फरक आहे. मदन सिसाल सरांचा आहे, लक्षात घ्या. आता हा प्रश्न आहे की मदन सिसाल सरांनी म्हटलंय, सर इवन इफ द अॅक्युरेसी सीम्स टू बी इम्पॉर्टंट स्टिल द क्वेश्चन रिमेन्स अबाउट द ट्रॉमा. बिलकुल, ट्रॉमा दॅट इज फेस्ड बाय द विक्टिम. म्हणून आहे ना की कायद्यामध्ये आता जी सध्या नवीन आपली डेफिनेशन आलेली आहे त्यामध्ये संभोग झालाच आहे हे प्रूव्ह करण्याची गरजच नाहीये. जस्ट टचिंग ऑफ पेनिस टू द वल्वा किंवा एनी ऑब्जेक्ट जरी टाकलं तरी त्याला रेपच मानलं जाते, लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण लैंगिक संभोग झालाच पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. कैलास सर, मी ऑलरेडी बोललोय की पॅरेंट्स जर नॉट परमिशन देत नाहीये तर आपण करू शकत नाही, लक्षात घ्या. हा एक एपीआय आखेगावकर सरांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये निर्गती कशी करावी. हा, निर्गती, हा तुम्हाला कसं आहे, यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये बिलकुल तो एक जजमेंट आहे की कन्सेन्शुअल सेक्स जरी असेल ऑन द प्रॉमिस ऑफ मॅरेज त्याला रेप म्हटलं जात नाही. त्यामुळे याच्यामध्ये आता वरच्या लेवलला प्रश्नावली तयार व्हायला पाहिजे आणि तुम्ही हे दाखल करावं किंवा नाही, त्याला काय म्हणतो आपण, तक्रार कशी कोणत्या सेक्शनमध्ये दाखल करायची, फ्रॉडमध्ये दाखल करायची की रेपमध्ये दाखल करायची, या तुमच्या लिगल गोष्टी आहेत, त्यामध्ये मी जास्त बोलू शकणार नाही. कुणाल चव्हाण सरांचा प्रश्न आहे किंवा बरेच असे प्रश्न परत व्हायला पाहिजे, तर माझं मॅडमलाही आणि सर्वांना सांगणं आहे की जर होत असेल तर आपण करू शकतो हे. अच्छा, हा चाइल्ड विश्वजित सरांचा प्रश्न आहे, इफ सीडब्ल्यूसी विल टेक कॉल ऑफ अ लिगल अबॉर्शन ऑफ मायनर रेप विक्टिम ऑर एनीवन एल्स. नाही, हा पूर्ण अधिकार तिच्या पॅरेंट्स आणि तिला आहे, बाकी नाही करू शकत तिचा अबॉर्शन बद्दल, लक्षात घ्या. ठीक आहे, हे लक्षात घ्या, तिचं अबॉर्शन तेच करू शकते, दुसरं नाही करू शकणार. विभावरी रेलेकर मॅडमचा प्रश्न आहे, स्टेप फादरनी रेप केला आणि फिर्याद दिली, चार्जशीट दाखल झाल्यावर फिर्यादी होस्टाईल, आता हा होत असेल ना, फिर्यादी होस्टेल झाल्यास केसवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे बरेचदा होतं. तर याच्यामध्ये आता ते तर न्यायालय ठरवेल काय होऊ शकतं, कारण आपण केस टू केस बेसिसवर न्यायालय ठरवू शकतं हे. फक्त आपल्याला जर काही पुरावे मिळत असेल तर आपण ते पुरावे न्यायालयात दाखल करावे. अल्टिमेटली न्यायालय कॉल घेईल त्याचं काय करावं. हा, तेजस्वी पाटील मॅडमचा प्रश्न आहे, सर मुलगा 18 वर्षाच्या खाली आणि मुलगी 18 वर्षाच्या वर असेल तर यामध्ये प्रोसिजर काय आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता बघा, हा प्रश्न आहे, याच्यामध्ये ती मुलगी 18 वर्षाच्या वर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर मुलगा 18 वर्षाच्या खाली आहे आणि रेप मुलाने जर केला असेल सपोज, असं आपण जर मानलं, तर तुम्हाला ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार पूर्ण कारवाई करावी लागतं. नाना लकाल सरांचा प्रश्न आहे की आरोपीने जर पीडिताच्या गुप्तांगामध्ये जरी बोट घातलं तरी तो रेप होतो का. ठीक आहे, आता बघा, पीडिता विवाहित आहे, सज्ञान आहे. आता हा तर प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की 18 वर्षाच्या वर आहे ती, तर मरायटल रेप आपल्याकडे अजून लिगलाइज झालेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे पत्नीला
परंतु रेपच्या याच्यामध्ये त्याला टाकता कारण की त्याच्यामध्ये आता तो नवीन एक संबंध आहे की 18 इयर्सच्या वर जर इफ शी इज मॅरिड तिला अधिकार सध्या तरी दिलेला नाहीये, त्यामुळे टाकता येणार नाही. ठीक आहे. हो 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 हो. इफ मेंटली मनीषा काशी मॅडमचा प्रश्न, हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे, सर्वांनी ऐकून घ्या. इफ मेंटली चॅलेंज मेजर लेडी इज प्रेग्नंट बाय रेप, शी अँड हर पॅरेंट्स वॉन्ट टू मिसकॅरिएज बट डॉक्टर आस्क फॉर परमिशन. लक्षात घ्या, डॉक्टरांना जे अबॉर्शन करायचं आहे ते MTP ऍक्ट नुसार करायचं आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट. वारंवार कोर्टाने सांगितलेलं आहे कोर्टाच्या परमिशनची गरज नाही. कोर्टाची परमिशनची गरज पडतं 20 आठवड्याच्या वर जर तो गर्भ धारणा झाली असेल तर, आणि जर 20च्या खाली असेल तर लॉ मध्ये इनफ प्रोव्हिजन्स आहेत, आपल्याला कोणाच्या कोर्टची परमिशनची घ्यायची गरज नाही. हा मी नेक्स्ट टॉपिक मध्ये घेणारच होतो. मी नेक्स्ट जो आपला सेमिनार राहील त्यामध्ये हा प्रश्न घेईल, न्यायालयाने काय निर्णय दिलाय तो पण. परंतु जर मेडिकल MTP ऍक्ट नुसार जर तिचं अबॉर्शन होत असेल तर आपल्याला तिची कोर्टाकडनं परमिशन घ्यायची गरज नाही, लक्षात घ्या. नम्रता बघेल, फॉर अ क्रिमिनॉलॉजिस्ट व्हॉट इज द अल्टिमेट एव्हिडन्स फॉर रेप केस. आता अल्टिमेट कुठल्याच केसमध्ये राहत नाही मॅडम, केस टू केस बेसिस डिवाइड होईल, केस टू केस बेसिस. ठीक आहे. मॅडम ते तेजश्री शिंदे मॅडमने प्रश्न विचारला आहे, फिंगरिंग रेप होईल का? आता मॅडम हे बदललेली आहे डेफिनेशन रेपची. आधी कसं होतं, फक्त पेनिस जरी गेलं म्हणजे गुप्तांग पुरुषाचं तरच रेप मानला जायचा. आता फिंगरिंग जरी केलं किंवा दुसरा ऑब्जेक्ट जरी टाकला तरी रेपच आहे, ती 18 वर्षाचे वर असो किंवा खाली. ऍक्च्युअली मी ती स्लाइड डिलीट केली याच्यामधून, तुम्हाला दाखवायला हवी होती, पण नेक्स्ट टाइम मी ती स्लाइड जरूर दाखवेल की जुन्या कायद्यामध्ये रेपच्या 375च्या आणि आता नवीन कायद्यामध्ये काय फरक आहे. खूप फरक झालेला आहे. आता तिच्या आपण गुप्तांगामध्ये बोट जरी टाकलं किंवा तिच्या गुप्तांगामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट जरी टाकलं तरी तो रेपच होतो. शेखर शिंदे सरांचा प्रश्न आहे, सर प्लीज डिटेल्स अबाउट द स्टिग्मा. नाही, इट इज स्मेग्मा ऑन अ मेल पेनिस ऍज फॉर एव्हिडन्स. बघा, स्मेग्मा जवळपास तयार होतो. आता ज्या लोकांनी रेग्युलर वॉश करायची सवय असते, स्मेग्मा बरेचसे लोक त्याला रेग्युलरली वॉश करतात आणि वॉश करायलाही पाहिजे. तर स्मेग्मा ज्या लोकांना वॉश करतात त्या लोकांमध्ये तुम्हाला स्मेग्मा भेटणारच नाही. याचा अर्थ त्यांनी तो वॉश करून स्मेग्मा गायब केलेला आहे की सेक्स करून गायब केलेला आहे हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु स्मेग्मा जर अवेलेबल असेल तर आपण हा पुरावा काढू शकतो की याला मागच्या 24 टू 48 आवर्स मध्ये यांनी संभोग केलेला नाही. पण स्मेग्मा जर अवेलेबल नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी संभोग केला म्हणून, कारण की तो त्यांनी वॉश करून पण काढलेला असेल. महेश माने सरांचा प्रश्न आहे, वेन विक्टिम इज इन्सेन अँड अनेबल टू असिस्ट इन इन्व्हेस्टिगेशन शुड IO आस्क फॉर मेन्शनिंग दिस इन मेडिकल रिपोर्ट, व्हॉट इफ अॅक्युज्ड इज इन्सेन. तुम्हाला तर बिलकुल जेव्हा सर्व गोष्टी नमूद करायच्या आणि जेव्हा इन्सेन असतात ह्या सर्व गोष्टी प्रॉपरली नमूद झाल्या पाहिजे आणि त्यामध्ये सायकॅट्रिस्ट लोकांचं तुम्ही मत घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच पुढची कारवाई करायला पाहिजे. विवेक बनसोड सरांचा प्रश्न आहे, रेप केसमध्ये DNA सॅम्पल किती दिवस प्रिझर्व करून ठेवता येतो? रेप केसमध्ये बेसिकली ब्लड सॅम्पल हे राहू शकतं आणि तुम्ही जर कापडावरती जर ब्लड सॅम्पल घेतलं असेल आरोपीचं किंवा पीडितेचं तर ते DNA सॅम्पल बरेच वर्ष पण जाऊ शकतं. पूनम पाटील मॅडम, मला तुमचा प्रश्न नाही कळला. सतीश आळे सरांचा प्रश्न आहे, एखाद्या महिलेने बलात्काराची तक्रार वारंवार असेल तर त्या प्रत्येक वेळी तिची तक्रार घेऊन गुन्हा. हे बघा, हे चांगलं आहे. रिसेंटली बऱ्याचशा न्यायालयाने, उच्च न्यायालयाने सुद्धा ज्या स्त्रिया वारंवार चुकीच्या कंप्लेंट दाखल करतात त्यांच्यावरती गुन्हे पण दाखल करायला सांगितलेले आहेत. मी ते पुढचं जेव्हा सेमिनार घेईल तुमचं त्यामध्ये गुन्हे आपण कसे दाखल करू शकतो पीडितांवरती पण जर वारंवार खोट्या तक्रारी देत असतील आणि तुम्हाला तपासामध्ये सिद्ध झालं की त्यामध्ये एक केस होती की तिने सांगितलं की माझ्यावरती या ठिकाणी रेप झाला, समजा आता एक सेवाग्राममध्ये रेप झाला असं तिने तक्रार दिली, परंतु त्यावेळेस असं जर तुम्हाला माहित पडलं की हिचा मोबाईल लोकेशन आणि ही कुठे अमरावतीला किंवा कुठेतरी बाहेर गावी होती आणि बरेचसे तुम्हाला असे पुरावे मिळाले की ती त्यावेळेस बाहेर गावी होती, त्यावेळेस तुम्हाला खरंच ती खोटी तक्रार म्हणून नोंद करून घेता येतं आणि त्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की अशा व्यक्तीवरती गुन्हे पण दाखल करता आले पाहिजे. मी तुम्हाला सांगेल हे पुढच्या लेक्चरमध्ये कसे गुन्हे दाखल करता येतात.
चालेल. चला थांबूया आता. प्रश्न बहुतेक बरेचसे प्रश्न मी सांगितलेले आहेत आणि आय होप की आपल्या सर्वांना कळलेले असतील आणि आपल्याला जर काही असं परत वाटत असेल तर मला सांगा. खूप खूप धन्यवाद पुनश्च आणि सर्व पार्टिसिपंटचा. जवळपास 500, 600, 700 लोक होते आणि सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि तसेच CPR तसेच MPA वासनिक मॅडम या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आणि मला परत आवडेल या प्लॅटफॉर्मवरती यायसाठी आणि सोबत एखादं सेशन जेव्हा लॉकडाऊन वगैरे हटून जाईल त्यावेळेस आपण इंटरॅक्शन करू शकतो पर्सनली. त्यावेळेस खूप चांगलं वाटेल आणि आपण बरेचसे मुद्दे आपण हे करू शकतो. आणि पुण्यामध्ये मॅडम मी बरेचदा आलेलो. पुण्यामध्ये बहुतेक मी आतापर्यंत 1500-1600 पोलिसांना ट्रेन केलं असेल आणि 3-3 दिवस सेशन चालायचे माझे पुण्यामध्ये. चालेल. धन्यवाद सर. नक्कीच विषय भरपूर अवांतर आहे आणि एका सेमिनार मध्ये हा संपेल एवढा विषय नसल्यामुळे आपण नक्कीच समोर सेमिनार आपण घेणार आहोत. चालेल. आजच्या विषयावर आपण जे लेक्चर दिले ते रोजच्या कामकाजामध्ये नक्कीच ते उपयोगी होतील सर. मी CPR पुणे आणि नाशिक MPA नाशिक यांच्याकडून आपले धन्यवाद मानते सर. तसेच आजच्या वेबिनारमध्ये अटेंड असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा धन्यवाद मानते. मी या वेबिनारमध्ये अजून एक विनंती करू इच्छिते की आपल्या CPRला CPR पुणे येथील आजीवन मेंबरशिप पोलीस निरीक्षक व त्यावरील दर्जाचे सर्व अधिकारी यांना देण्याचे सुरू करण्याबाबत निर्णय झालेला आहे. तर आपल्या विभागातील पोलीस निरीक्षक व वरील विभागातील सर्व अधिकारी जे आहेत त्यांना मेंबरशिप घ्यावी ही मी त्यांना विनंती करते. आजचा वेबिनार हा वरिष्ठांच्या आदेशाने इथे संपलेला आहे असे मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.